आपण ऐकता आहात शिवसंघ प्रतिष्ठान निर्मित आणि स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित माझी जन्मठेप. मराठी मोळी लावून भाळी घेऊ भरारी, हे लहान मन गगनात घुमू दे तुझी सदा ललकारी. सारे मिळून एक होऊया, एकच आणिक एकच आमचा रंग. शिवसंघ संघ शिवसंघ. शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीनं अंदमान इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन यात्रेसाठी नोंदणी सुरू आहे. स्वातंत्र्यवीरांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या अंदमानच्या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी आवर्जून सहभागी व्हा. पर्यटनातून राष्ट्रभक्तीचा जागर. बुकिंगसाठी संपर्क साधा. शिवसंघ प्रतिष्ठान, द्वारा सिलिकॉन व्हॅली, केतकी बिल्डिंग, अलका टॉकीजच्या शेजारी, पुणे 30. फोन नंबर 9422 77 3503 किंवा 9420 28 5000. या मातीवर उमटू द्या रे नवतेजाचे नव स्वप्नाचे तरंग. शिवसंघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ संघ. माझी जन्मठेप उत्तरार्ध. प्रकरण 3. युरोपीय जर्मन महायुद्धाची बातमी आणि अंदमानवर पडणाऱ्या जर्मन छाप्याचा बेत. उत्तरार्धाच्या पहिल्या प्रकरणावरून वाचकास कळून आलेच असेल की राजबंदीवानास पहिल्याने स्वदेशीय राजकारणाच्या बातम्या मिळणे हे जितके अवघड जात होते तितके ते पुढे जाईनासे झाले. प्रथमतः बंदीवानासच काय, पण तेथील उच्च हिंदी अधिकाऱ्यासही राजकारणात अगदीच रुची नसल्याने त्यांच्या मनात राजबंद्यास सहाय्य करण्याचे आले तरीही ते पैसे, खाद्ये, मेवे इत्यादी वस्तू देऊ पाहत, पण बातमी द्या म्हटले की ती सेवा कशी करावी हे त्यास समजतच नसे. भूगोल, इतिहास व प्रस्तुत राजकारणातील नावे अवगत नसल्याने बंदीवानास बातमी ऐकली तरी ती ध्यानात ठेवता येत नसे. सुशिक्षित हिंदी अधिकाऱ्यात कित्येक असे आढळले की केवळ आमच्या आग्रहाकरिता आणि आम्हास बातम्या पोचविण्यासाठी ज्यांनी वर्तमानपत्रे लक्षपूर्वक वाचावयास आरंभ केला, तथापि राजबंद्यांच्या उपदेशाने आणि चळवळीने तेथील मंडळींचे राजकीय मानसिक वातावरण जसे जसे विस्तृत होऊ लागले तसे तसे आम्हास बातम्या वरचेवर मिळू लागल्या. कुठे ते कचरा गाडीतून गदळ कागदांचे फाटके तुकडे वेचित स्वदेशाची एखादी बातमी मिळवण्याचे दिवस आणि कुठे मागच्या प्रकरणात दिग्दर्शित केलेली निरनिराळी स्वदेशी पत्रे आमूलाग्र वाचावयास मिळणारे 1914च्या संधीचे दिवस. अधिकाऱ्यांचा रोष कमी झाल्याने हे दिवस आले नाहीत, कारण ह्या वर्षाचे सुमारास ब्रह्मगिरी नावाचा उत्तर हिंदुस्थानी हिंदू वॉर्डर दुरून आम्हास रामराम करताच एका मुसलमानी दौलत खान पठाण नामक तंडेलाने पाहिल्याने त्यास धरून वॉर्डरपणावरून काढून टाकून सक्त कामावर धाडीला गेला. लवकरच या दौलत खान तंडेलाची दौलतही आम्ही त्यास चोरून बंदीवानाचे अन्न खाताना पकडल्याने धुळीस मिळाली म्हणा. परंतु ह्या उदाहरणावरून राजबंद्यांची आणि विशेषतः आमच्याशी कुणाही बंदीवानास संपर्क ठेवता येऊ नये याविषयी अधिकाऱ्यांचा अजूनही केवढा कटाक्ष होता हे स्पष्ट होईल. हा कटाक्ष कमी झाल्याने नव्हे तर बंदीवानात प्रचार कार्याने राजकारणाचे ज्ञान आणि रुची वाढत गेल्याने आम्हास बातमी पहिल्यापेक्षा आता पुष्कळ मिळू लागली आणि त्यायोगे बारीसारखे अधिकारी पूर्वी केवळ आम्हास मानसिक यातना देण्यासाठी ज्या खोट्या कंड्या पिकवीत त्यांचा धंदा बराच बसत चालला, इतका की त्यास काही हिंदी पक्षांच्या सरशीच्या बातम्या आम्ही होऊन सांगाव्या. अशा प्रकारच्या गमतीची 1-2 उदाहरणे दिग्दर्शनार्थ सांगतो. जेव्हा गव्हर्नर जनरलवर बॉम्ब फेकला गेला, दिल्लीस 1912 वर्षी मोठा राजसमारंभ होता आणि त्यात आपल्या चतुरंग दळासह हत्तीवरील राजवैभवाच्या अंबारीत बसलेले त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांचेवर बॉम्ब फेकण्यात आल्यामुळे त्या समारंभाचा भयंकर अंत झाला. ही बातमी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यास, चीफ कमिशनरास कळून ते ती इतर अधिकाऱ्यास अगदी अंतस्थ म्हणजे कॉन्फिडेन्शियल म्हणून कळवितात, तोच आम्हास बंदीशाळेतील कोठडीत येऊन मिळाली. तोंडी बातमी कळे, पण तीत आणणाऱ्या अजाण माणसाकडून किंवा काही चुका होत म्हणून सकाळी एक गोरा अधिकारी कामे पाहण्यास नेहमीप्रमाणे येऊन आमच्याशी बोलत उभा राहिला असता
आम्ही द्वयर्थी विचारून ती बातमी तोही सांगतो की काय हे पाहण्यासाठी सहज विचारले की काय दिल्लीला सर्व समारंभ निर्विघ्न पार पडला ना. त्याच तो वेळ ती बातमी मिळाली नसल्याने त्याने नेहमीच्या अधिकारी अतिशयोक्तीने उत्तर दिले, अर्थातच आमच्या साम्राज्याच्या शक्तीचे ते भीषण प्रदर्शन पाहूनच तुमच्या मोठभर क्रांतिकारकांची बोबडी वळली असेल. ते वाक्य ऐकून आम्हाला हसू आले, पण ते त्याला लागले. तो परत कार्यालयात जाऊन पाहतो तो बारीने दिल्लीची तार खिशातून काढून त्यास दिली. त्याच वर्षी त्याने एक शिवी हासडून म्हटले, या राजबंद्यांना ही बातमी कळली आहे यात शंका नाही. बारी चमकला. गुपचूप शोध सुरू झाला. पाहतो तो राजबंद्यांच्याच नव्हे बंदीशाळेतील बंदीवानांच्या तोंडीही ती बातमी. कार्यालयात बारी थैमान करू लागला. तेथे आमच्याशी तो बंदीत आला तेव्हापासून स्नेह असलेला एक सुशिक्षित तरुण बंदी लेखक असे. त्यावर बारीचा संशय गेला. त्यास 2 दिवस सारखा सतावूनही जेव्हा तो बातमी कोणी मला पोचविली हे सांगेना तेव्हा तुला वेत मारतो म्हणून गरजू लागला. तोही पाणीदार पोरगा होता. आत्ता मारा म्हणून लेखणी ठेवून उठून उभा राहिला. त्यास पर्यवेक्षकाकडे नेण्यात आले, परंतु त्याचे विरुद्ध काहीच पुरावा नसल्याने आणि सरकारी काम करण्यात त्याने नित्य दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि ठाकठिकीमुळे तो पर्यवेक्षकाच्या आवडीचा असल्याने पुन्हा तुझ्यावर शंका येण्याइतका तरी तुझा सावरकरांशी संबंध आढळला तरी तुला वेत मारू. आज इतकी चेतावणी ताकीद देऊन तुला सोडतो असे सांगून त्यास सोडून देण्यात आले. या गृहस्थाने माझ्याशी आलेला संबंध या चेतावणीनंतर सुटे तो एकसारखा वृद्धिंगतच ठेवला होता. शेवटी तर त्याला आणि मला एकत्र सहकारी म्हणूनही अधिकाऱ्यांनीच नेमले. इतकेच जाता जाता सांगणे पुरे. राजबंदीवाना सहाय्य करणे आपले कर्तव्यच आहे, मग शिक्षा झाली तरी झाली असे समजणारे वरील गृहस्थासारखे देशसेवक बंदीवानात जे निघाले ते सोडूनही इतर बंदीवान सुद्धा आता आम्हा सहाय्य करण्यास फारसे भीत नासे झालेले होते. कारण जरी कधी कधी अधिकारी रोषास ते बळी पडून त्यांची वॉर्डरकी जाई किंवा बाहेर सक्त कष्ट करण्यास त्यास धाडण्यात येई, तरी बाहेरही हळूहळू देशसेवक अधिकाऱ्यांचा आणि बंद्यांचा जमाव बनत जात चालल्याने राजबंद्यांकरिता किंवा राजकारणाकरिता कुणी तुटून वा शिक्षा होऊन येताच त्यास आरामाचे काम अंतस्थपणे आमची मंडळी देऊन टाकीत. पैशाची पण थोडी बहुत वाण दूर करीत. या सहाय्य मिळण्याच्या आधाराने बंदीवान देशसेवेचे आपले कर्तव्य बऱ्याच निर्भयपणे करीत. आम्ही दिल्लीच्या बॉम्बची बातमी आम्हास मिळाली आहे हे जाणून बुजून बारीस जे दर्शविले ते अशा हेतूसाठी होते की असे 2 प्रसंग येऊन एकदा त्यास त्याच्या आम्हास बातम्या मिळू न देण्याच्या प्रयत्नांचे वैयर्थ कळले की तो बंदीवानास निष्कारण बारीक सारीक गोष्टीत ह्याविषयी छळण्याचे सोडील. परिणामही तसाच झाला. आम्हास काही केले तरी बहुधा बातम्या मिळतात असे पाहून तो थकून गेला. किंवा किंवा स्पष्टपणे आम्हाजवळ म्हणे आणि सुपरिंटेंडंट जवळ सांगे की राजबंदीवानांना आपापसात बोलणे बंद करणे आणि त्यास बाहेरच्या बातम्या मिळू न देणे हे मला काय, पण इवन इफ द डेव्हिल बी सेंट हिअर ॲज अ जेलर इन्स्टेड ऑफ मी, त्या सैतानाला देखील ते शक्य होणार नाही. हे वाक्य पुढे पुढे तो अनेक वार म्हणे आणि अगदी ढिला पडून समोर येईल तेवढ्याच पुरती बातमी सांगण्या ऐकण्याच्या अपराधाची धरपकड करी. इतकेच नव्हे तर आम्हास बातम्या कळतात हे आम्ही वारंवार त्यास भासवीत गेल्याने त्याला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका अगदी उलट उपायाचा अवलंब करावा लागला. आम्हास बातमी मिळे ती केव्हा केव्हा बऱ्याच फुगीर स्वरूपात मिळे, कारण आणणारे अज्ञानी असत. उदाहरणार्थ दिल्लीच्या बॉम्बमध्ये 4 बडे बडे लॉर्ड मारे गए असे बाजारात लोक बोलू लागले. अशा वेळी बातमी थांबविण्याचा व छपवून ठेवण्याचा त्रास निष्कारण आणि निष्फळ शोषित बसण्यास कंटाळून अधिकारी साहजिकच शुद्धीवर येत आणि म्हणत, बातमी छपवून ठेवून होणाऱ्या या अज्ञ अतिशयोक्तीच्या हानीपेक्षा खरी बातमी आपण होऊन सांगण्याने होणारी हानीच अधिक श्रेयस्कर आहे. आणि वस्तुतः हे त्यास प्रथमच समजावयास पाहिजे होते. तेव्हा मग ते आम्हास वृत्तपत्रे देखील देऊ लागले. आणि वृत्तपत्रे प्रत्यक्ष बारीकडून जेव्हा मधून मधून मिळू लागली तेव्हा विकृत आणि अपक्व बातम्या कुठून तरी आणण्याचा राजबंदीवानांचा अप्रकट खटाटोपही साहजिकच कमी होऊ लागला. दिल्लीच्या बॉम्बची बातमी आम्ही मिळविली त्याविषयी आमचा सूड घेण्यासाठी बारीने एक दिवस तुरुंगात बातमी उठवून दिली की सावरकरांचा धाकटा भाऊ ह्याच बॉम्ब प्रकरणात धरला गेला.
हे काही मोठे असंभवनीय नव्हतेच, कारण त्या प्रकरणात त्यास खरोखरच बराच त्रास सोसावा लागला. पण तेव्हा हे काहीच ठाऊक नसल्याने हे खरे की खोटे हे कळण्यासाठी आम्ही साहजिकच उत्सुक झालो. दुपारी पर्यवेक्षकही सहज आम्हास म्हणाला, काय तुमचा धाकटा भाऊ तेवढा बाहेर आहे ना? आम्ही उत्तर देण्यापूर्वीच बारी हसून म्हणाला, तोही येईलच आता इथे. असा निर्दय निर्लज्ज विनोद करण्याची त्यास खोडच असे. किंचित त्रासाने आम्ही म्हटले, तोच काय, पण हिंदुस्थानातील कुणीही मनुष्य इथे येऊ शकेल. हिंदुस्थानच एक प्रचंड बंदिशाला आहे आणि आयर्लंड पण. बारी आयरिश असल्याने तोही किंचित ओशाळला. तेव्हा पर्यवेक्षक म्हणाला, छे, इथे येईल की नाही ते काही मला ठाऊक नाही, पण तो जरा भित्र आहे असे दिसते. मी बातमी काढण्याकरिता विचारले, ते कशावरून? तेव्हा सुपरिंटेंडंट म्हणाला, त्याने दिल्लीची बातमी ऐकताच आपण होऊन घाबऱ्या घाबऱ्या पोलिसांचे मुख्यास तार दिली की मी कलकत्त्यास हा इथेच आहे. पुढे मागे मजवर आळ घ्याल म्हणून सांगून ठेवतो. मी म्हणालो, तर मग सगळ्या कलकत्त्यात तोच एक चाणाक्ष मनुष्य आहे. त्याने बॉम्ब फेकला नाही हे उघडच आहे, पण जरी त्याने तो फेकला असता तरी देखील त्याने अशीच तार त्वरित पोलिसांस करून चकवावयास पाहिजे होते. तो भित्रा नव्हे, जो दुष्ट शत्रूवर आघात करून पुन्हा निसटून जाण्याचेही साधतो तोच खरा शूर. आमचे हे मानसिक त्रासाने बेभान झालेले उत्तर ऐकून पर्यवेक्षकही एकदम चमकला आणि अधिक काही न बोलता निघून गेला. त्या 2-3 दिवस भाऊ खरोखरच संकटात पडला असेल की काय या चिंतेने आम्ही अस्वस्थ होतो. पुन्हा पुन्हा की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. हा श्लोक मनास म्हणून दाखवून आता जे होईल ते होईल म्हणून आश्वासित स्वस्थ करीत होतो. पुढे खरी बातमी कळून ती चिंता अर्थातच मावळली. अशा निष्कारण मानसिक यातना देण्याच्या बारीच्या प्रयत्नांचे आणखी एक उदाहरण आता आठवले आहे. एक दिवस तो आला आणि म्हणाला, लाला हरदयाळ कोण आहे? मी अर्थातच सांगितले की गृहमंत्री मागे आले होते, त्यांनी अमेरिकेत जे असल्याची बातमी मला तुमच्यासमोर सांगितली ते क्रांतिकारक पक्षाचे एक पुढारी लाला हरदयाळ तुम्हा चांगले माहीत आहेत. काही विशेष असेल त्याविषयी तर बोला. बारीने अगदी गुपचूप म्हणून बातमी कळविली की लाला हरदयाळजींना हत्येचे आरोपावरून धरून मुंबईस आणले आहे. आमच्या मनात सर्र झाले. आमच्या सहकार्यातील प्रमुख सहकारी आणि त्या काळच्या क्रांतिकारकांचा पुढारी पकडला जाऊन त्याच्या आयुष्याचे आता आमच्याच सारखे धिंडवडे निघावे ना? दुर्दैव या देशाचे. आम्हास आमच्या परदेशातून असेच धरून आणणाऱ्या दिवसाची आठवण झाली. ही बातमी कितपत खरी ते विचारण्यासाठी बाहेर वॉर्डर गुप्तपणे धाडले. त्यास ते नावच ध्यानात राहीना. पाठ करून घेतले. मनात वैताग आला की काय ही या आपल्या देशाची दुर्दशा. जे लोक शिर हातावर घेऊन त्याच्या स्वातंत्र्यार्थ देशोदेशी प्राणपणास लावणारी झुंज देत आहेत त्यांचे नाव देखील या कृतघ्न देशास माहीत नसावे ना? या विचारांनी आमचे डोके तापून गेले. सोबतच्या राजबंदीवानांनी पाण्याची धार धरून थोडे शांत केले. त्यातच पर्यवेक्षक प्रत्यहींच्या पाहणीस येऊन मला विचारता झाला, काय लाला हरदयाळ तुमचा मित्र होता हे खरे काय? मी स्पष्टपणे सांगितले, होय. त्यांच्या मैत्रीचा मान मला मिळालेला होता. त्यांच्यावर हत्येच्या अपराधाचा आरोप ठेवून त्यास पकडण्यात आले आहे. दिल्लीच्या बॉम्बमध्ये त्यांचे अंग होते. मी म्हटले, असेल. असले तरी त्यामुळे त्यांच्याविषयीचा माझा स्नेह वा सन्मान कमी होणार नाही. माझ्या या उत्तराने आणि मुद्रेवरून पर्यवेक्षक सहज तरकला की आज याची वृत्ती नेहमीप्रमाणे हसती आणि विनोदप्रवण नसून क्षुब्ध आहे. तो विषय पालटून गेला. राजबंदी मी असली धिटाईची उत्तरे दिल्याविषयी चिंता करू लागले. मी म्हटले, मला ते सगळे कळते, पण हरदयाळने धरले जावे आणि त्याच दिवशी आपण त्याचा उघड गौरव करण्याचे तर बाजूसच राहो, पण नुसता त्याचा स्नेहसंबंधही स्वीकारण्यास अनुमान करावे हा भ्याडपणा माझ्याने करवेच ना. होता हरदयाळ माझा मित्र होता. मला आणखी काय शिक्षा करतील हे आपण आता शिकले पाहिजे. हरदयाळचे उतराई होण्यास हाच मार्ग. हळूहळू मन शांत होऊन खरी बातमी काढण्याच्या मार्गास लागलो. 2-1 दिवसात कळले की ते अमेरिकेत धरले गेले, पण प्रतिभूत्वावर
जामिनकीवर मोकळे केले गेले आहेत. बारीस येता जाता आम्ही राजबंदी म्हणूनच विचारू लागलो की हरदयाळ मुंबईस आहेत का दिल्लीस आणले गेले. त्यास वाटे हे खरेच अज्ञानात आहेत, म्हणून तो सांगे दिल्लीस. एक दिवस तर स्वारी इतकी वाहवली की हरदयाळास शिक्षा झाली, पोर्ट ब्लेअरला लवकरच चलान होईल. आम्ही हसू दाबून म्हटले, हे पहा, ते आले तर ही माझ्या जवळचीच कोठडी त्यांना द्या बरं का, बोलून तरी घेऊ एकदा. तरी देखील मर्म न समजता तो बंदीपाल नेहमीप्रमाणे गंभीर मुद्रा करून म्हणाला, त्याचा विचार करीन. या वाक्यासवर्षी पंक्तीत बसलेले 10-5 राजबंदी हसून आवरून खो खो करून हसू लागले. तेव्हा त्या अडाणी शहाण्यास कळून चुकले की यास माझ्या गप्पातील फोलपणा पूर्वीच माहीत असावा आणि हेच मला आजवर बनवीत असले पाहिजेत. काही दिवसांनी आम्हास नक्की बातमी आली की हरदयाळ हे अमेरिकन सरकारचे हातावर तुरी देऊन निसटून गेले. इतकेच नव्हे तर अमेरिकन सरकारने आपल्या हातावर बळे तुरी देऊन घेतली अशीही बातमी आहे. कसेही असले तरी ही हरदयाळच्या निर्विघ्न सुटकेची वार्ता ऐकताच आमच्या जीवावरची एक धोंड उतरल्यासारखी झाली. हिंदुस्थानातील प्रख्यात पुढाऱ्यांविषयी अशाच प्रकारचे तुच्छ विनोदाचे उद्गार अधिकाऱ्यांनी काढल्याचे आणखी एक उदाहरण कालाक्रम सुटत असताही अनुसंधानास्तव इथेच सांगू. आमची प्रकृती पुढे पुढे फारच बिघडून आम्ही रुग्णशय्येस अगदी खिळून पडलो. तेव्हा एकदा अंदमानाचे चीफ कमिशनर आम्हास पाहावयास आले होते. त्यांचे मजशी नेहमी सभ्यपणाचे वर्तन असे. बोलता बोलता त्यांनी सांगितले की मी युरोपमधून हिंदुस्थानला थोड्या दिवसांपूर्वी येत असता मला सुरेंद्रनाथ बॅनर्जी आगबोटीवर भेटले होते. त्यांनी माझी ओळख होताच सावरकरांची प्रकृती कशी काय म्हणून विचारपूस केली आणि असेही विचारले की मी जर त्यांच्या समाचारास आणि राजबंद्यांच्या एकंदर स्थितीस प्रत्यक्ष पाहण्यास अंदमानास आलो तर परवानगी मिळेल काय. हे ऐकून मी चीफ कमिशनरास म्हटले, मग आपण काय म्हणालात. ते उत्तरले, मी म्हटले या, परंतु नक्की काय ते मागाहून कळवीन. पण सावरकर तुमचे सुरेंद्रनाथ आलेच तर त्यांना उतरायला ही तुमची बंद त्याच्या शेजारच्याच बंद कोठडीतून अधिक सोयीस्कर जागा अंदमानात आमच्यापाशी नाही. मी तसेच हसून म्हणालो, का, चीफ कमिशनरचा बंगला आहे. 2 दिवस चीफ कमिशनरनी या बंदी कोठडीत राहावे आणि त्या पाहुण्याच्या योग्यते इतकी अनुरूप नसली तरी जी आहे ती त्या बंगल्याची जागा त्यांच्या स्वाधीन करावी. येथेच हेही सांगून टाकणे आमचे कर्तव्य आहे की राजबंद्यांच्या विषयी आणि आमच्या विषयी बंगालच्या त्या वृद्ध झुंजाराने, त्या सुरेंद्रनाथाने जी कळकळ प्रथमपासून शेवटपर्यंत दाखविली आणि बंगालीपासून तो विधिमंडळा कायदे काउन्सिलापर्यंत जे सहाय्य दिले तितके हिंदुस्थानातील कोणत्याही अन्य पुढाऱ्याने क्वचितच दिले असेल. हे आमचे आभार प्रदर्शन ऐकण्यास आज तो वृद्ध देशभक्त उरला नाही याचा आम्हास राहून राहून खेद वाटतो. पूर्वार्धात आम्ही साधारणतः 1914चे मध्यापर्यंत आमची कारावासाची कथा आणून पोचवली होती. संपाचे परिणामाने राजबंद्यांच्या काहीतरी मागण्या मान्य होऊन आम्ही काम सुरू केले. ही बातमी कळताच चीफ कमिशनरलाही एक कटकट मिटली असे वाटून त्यांनी पूर्वी कोणासही न धाडलेले असे एक पत्र माझ्यासाठी धाडून माझे वैयक्तिक अभिनंदन केले आणि आम्ही कारागारातच त्या कोठड्यात 14 वर्षे आता कशी काढावी या चिंतेत चूर होऊन कालक्रमणा करू लागलो. कारागारात पाय ठेवला तेव्हा अधिकात अधिक 5 वर्षे या कोठडीत काढावी लागतील म्हणून आम्ही कंबर कसली होती. पण आता 14 वर्षांचा हा लांबचा लांब काळा कुट्ट बोगदा आमच्या जीवनरथास न टाळता येण्यासारखा पसरून आडवा आला. द्वीपांतरवासाची शिक्षा होताच अंदमानच्या नियमांचे पुस्तक वाचून आम्ही आमच्या तरुण पत्नीस आश्वासनार्थ एक कविताबद्ध पत्र लिहून कळविले होते की फार फार तर 5 वर्षे धीर धरावा. त्यानंतर अंदमानात का होईना पण पुन्हा प्रेमाच्या झोपडीत एकत्र भेटू आणि आपल्या स्वतःच्या हाताने लावलेल्या आणि आपल्या झोपडीच्या पुढच्या मांडवीवर फुलांनी डबडबत पसरलेल्या मोगरा, मालती, जाई, जुई यांच्या लतावेलीसीच आपले इष्टसंबंध जुळवून नांदू लागू. जनसहवास नाही तर नाही. पण आता तीही आशा निष्फळ झाली. आज कठीणात कठीण म्हणून जे संकट स्वीकारावे तेच उद्या येणाऱ्या संकटांपुढे अगदी क्षुल्लक वाटू लागावे असा एकसारखा कष्टांचा भडीमार चालला. जे येई ते मागच्याच बरे म्हणवी
अशा मानसिक उत्तापात त्या कल्पनासृष्टीतल्या जाईजुई देखील सुकून गेल्या. कल्पनासृष्टीतला ओलावा देखील जीवास मिळेनासा झाला. त्यातही आमच्या कष्टात भागीदार झालेले आणि संकटातही आम्हावर अत्यंत भक्तिपूर्वक प्रेम करणारे आमचे राजबंदीवानातील सहतपी आम्हीच केलेल्या मागणीप्रमाणे हिंदुस्थानात धाडले गेल्याने त्यास तिकडच्या बंदीशाळेच्या नियमानुरूप शिक्षेची आंशिक सूट मिळेल म्हणून आनंद होत असताही त्या सर्वांचा एकाएकी वियोग होऊन आम्ही 5-6 जणच मागे उरल्याने मन फार उदास झाले. एकांतवास केव्हा केव्हा अगदी असह्य होऊ पाहिजे. कोणीतरी प्रेमाची हाक मारावी, कोणाला तरी स्नेहाने ये बैस म्हणावे अशी उत्कट इच्छा होईल. पण ममतेचा मनुष्य त्या निष्ठुर कारागृहात कोण मिळणार? मनाने मनासच खात राहावे. रिकाम्या लांबच लांब रात्री सरता सरता नाहीशा व्हाव्या. नवीन स्नेह, नवीन घटना, नवीन आशांचे खाद्य न मिळाल्याने मनाने स्मृतीच्या कपाटातील जुन्याच आठवणी, जुन्याच घटना, जुनीच स्नेह स्मरणे काढून त्यांच्याशी खेळत बसावे. पण चित्रातील भाताने भूक कशी थांबणार? केव्हा केव्हा हे भुकेने व्याकुळ झालेले विकार आणि विचार एखाद्या दुष्काळात ग्रस्त होऊन दंगा करून उठलेल्या चोरांच्या भयंकर टोळीसारखे बंड करून उठत. काही केल्याने ते शमत नासे होत. भूक भूक म्हणून चित्तास सळो का पळो करून सोडित. असे महिन्यांमागून महिने चालले. वियोगाने उदास झालेले, एकांतास सतावलेले, स्नेहासाठी प्रेमासाठी कासावीस झालेले आणि तरीही कर्तव्य केले पाहिजे म्हणून जाणीव जिवंत असलेले त्या दिवसातील ते आमचे जीवन किती दुस्सह झालेले होते हे आमच्याबरोबर तेच कष्ट सोसलेल्या त्या आमच्या एका बंधुवर्गासच माहीत असू शकेल. कर्तव्य करीत राहिले तरी सुटण्याची आशा नव्हती. तिसरा एक मार्ग होता, तो म्हणजे बंदीशाळेबाहेर सुटका झाल्यास कर्तव्य करीत करीतही सुटण्याची संधी साधण्याचा संभव. त्याचसाठी शक्यतो नियमभंगाच्या पेचात न गवसता आज नाही उद्या बाहेर जाणे शक्य होईल म्हणून वाट पाहिली. परंतु 14 वर्षे कारागृहात राहणेच भाग आहे ही निश्चित आज्ञा अंती झाल्यामुळे तो बाहेर जाऊन सुटका करून घेण्याचा संभवही बहुतेक मावळला. अशा निराश परिस्थितीतले ते दुर्धर दिवस कसे कंठले गेले ते आमचे आम्हासच समजत नाही. इंग्रजांचे जावयाशी युद्ध. असे काही महिने लोटले. तो एक दिवस आम्हास बाहेरून बातमी आली की इंग्रजांचे कोण्या एका राजाशी मोठे युद्ध जुंपले आहे. प्रथम या बाजार गप्पेवर फारसा विश्वास बसेना, कारण बंदीवानास आपल्या निराश स्थितीत असल्या काहीतरी काल्पनिक आशेचा आधार घेण्याची सहजच सवय जडलेली असे. दर 4-5 महिन्यात एखाद्या ज्युबिलीची उत्सवाची आणि तदर्थक होणाऱ्या बंदीमुक्ततेची बातमी कोणीतरी उठवी. बुडत्यांना त्या काल्पनिक काडीचाही आधार घ्यावासा वाटे. काही दिवस तरी त्या आशेवर कंठिले जात. पुढे ती खोटी ठरे. तो दुसरी एखादी गप्पेची काडी कल्पनेवर तरंगत त्यांचे पुढे येई. त्यातही युद्ध सुरू झाले, पण ते कोणाशी हे नक्की कोणास सांगता येईना, कारण अज्ञान. हिंदी बंदीवानास उभ्या जगतात 2च राज्यांची माहिती असे, इंग्रज आणि अमीर. मुसलमानास फार तर तुर्कीच्या अस्तित्वाची जाणीव असे. त्या योगे युद्ध सुरू झाले ते कोणी म्हणे अमीराशी, कोणी म्हणे तुर्कीशी. दोघांपैकी कोणाशीही असले तरी इंग्रजांचा केसही वाकडा होणारा नव्हता. म्हणून 2-3 दिवस आम्ही तिकडे फारसे लक्ष दिले नाही. पण पुढे बातमी आली की इंग्रजांच्या जावयाशी युद्ध जुंपले आहे. हा जावई कोण? तोंडी जर्मनीचे नाव आमचे बाहेरचे बातमीदार धाडीत. पण बातमी आत आणणारे अज्ञ बंदीवान ते नाव विसरून इंग्रजांची मुलगी कोणास दिली आहे ना, त्यांच्याशी युद्ध सुरू झाले म्हणून म्हणत. त्यांची राजांच्या मुली देण्या घेण्याची जुनी कल्पना त्यांना समजे, पण इंग्रजांची मुलगी म्हणजे काय हे आम्हास कळेना. हो ना करता करता एक चिठ्ठी लिहून आणविली. तीवरून स्पष्ट बोध झाला की जर्मनीचे इंग्रजांशी युद्ध जुंपण्याचा संभव आहे. फ्रान्सशी तर जुंपलेच, जर्मनीशी इंग्रजांचे युद्ध. अनेक वर्षे प्रतीक्षित केली जाणारी ही सुवर्ण संधी अंती आली तर.
पण ती अशा अगतिक अवस्थेत. हा केवळ इतिहास. मागे अनेक वेळा सांगितले असताही भ्रामक अनुमाने टाळण्यासाठी येथे पुन्हा एकदा हे स्पष्टपणे सांगतो की आम्ही या सर्व कथनात जे विचार किंवा भावना वर्णित आलो आहोत किंवा वर्णिणार आहोत ते विचार आणि त्या भावना या त्या वेळेस उत्पन्न झालेल्या होत्या. त्यावेळी उत्पन्न झाल्या म्हणून आजही त्या आमच्या मनास पटतच असतील असे अनुमान कोणीही करू नये. हा केवळ इतिहास आहे, त्याचे समर्थन नव्हे. जर्मनीचे लक्ष हिंदुस्थानी राजकारणाकडे वेधण्यास प्रथमतः अभिनव भारताचे प्रयत्नच प्रामुख्याने कारणीभूत झालेले होते. आम्ही युरोपात गेलो तेव्हा जर्मन, फ्रेंच, आयरिश, तुर्क, तरुण तुर्क, मिश्र इत्यादी परराष्ट्रीयांशी संवाद करताना आम्हास असे स्पष्टपणे आढळून येई की युरोपमध्ये हिंदुस्थानी म्हणजे कोणी जिवंत लोक आहेत अशी कल्पनाच नसे. राष्ट्र या दृष्टीने हिंदुस्थानचे अस्तित्व कोणीच मानित नसत. ती एक मेलेली संस्कृती असून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या डावात त्या पत्त्याचा दुय्यम म्हणून का होईना पण उपयोग करणे अशक्य आहे असे त्यास वाटे. परंतु अभिनव भारताच्या इंग्लंडमधील उठाठेवींनी इंग्लंडमधील पत्रातून आणि जनतेतून जशी हिंदुस्थान विषयक खळबळ सुरू झाली तसे तसे युरोपच्या धूर्त पुढाऱ्यांचे लक्ष हिंदुस्थानकडे आकर्षू लागले. विशेषतः फ्रान्स आणि जर्मनीत हिंदुस्थानच्या आकांक्षांची घोषणा करण्यासाठी अभिनव भारताच्या प्रमुख व्यक्तींची खटपट चालू असे. मॅडम कामा यांच्या जर्मनीतल्या एका व्याख्यानाचा उल्लेख आमच्या खटल्यात केलेलाच आहे. त्यानंतर तत्रस्थ पत्रात क्रांतिकारकांचे लेखही केव्हा केव्हा प्रसिद्ध होत. पुढे मदनलाल डिंगराने केलेल्या सर कर्झन वायलीच्या भयंकर वधामुळे, त्याच्या निर्भीक फाशी जाण्यामुळे व अभिनव भारताच्या इतर पुढाऱ्यांवर आणि त्यांच्या चळवळीवर जर्मनीत आणि फ्रान्सात असलेल्या इंग्लिशांच्या गुप्त पोलिसांच्या ससेमिऱ्यामुळे युरोपात हिंदी राष्ट्राच्या राजकारणीय शक्तीवरचा विश्वास वाढत चालला. डिंगराने आपल्या चौकशीच्या वेळेस केलेल्या जाज्वल्य कथनात स्टेटमेंटमध्ये जर्मनांचा उल्लेख केला होता. त्यानंतर आम्ही प्रसिद्ध केलेल्या 57च्या क्रांतियुद्धाच्या इतिहासाचे छपाई काम कुठे चालले आहे ते शोधण्यासाठी जर्मनीमध्ये इंग्रजी पोलिसांचे निरीक्षण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्यातील काही जर्मन अधिकाऱ्यांचे आम्हास निरोपही आले होते. अशाच एका प्रसंगी, आपण लवकरच धरले जाल तर निरोप पावताच इंग्लंड सोडा म्हणून एका जर्मनीत राहणाऱ्या हिंदी क्रांतिकारकाचे हस्ते आम्हास जर्मन पोलिसातील एका हस्तकाने तातडीचा संदेश धाडला होता. तरवार नावाचे अभिनव भारताचे मुखपत्र जेव्हा सुरू झाले तेव्हा त्यातील पहिल्याच अंकात जर्मनीशी इंग्लंडचे युद्ध 5-6 वर्षात जुंपणार असून त्यावेळी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सुटण्याची सोन्याची संधी येणार आहे असे किल कालव्याच्या भानगडीचे सविस्तर विवरण करून दिग्दर्शन केलेले होते. पुढे मार्सेलिसमधील आमच्या सुटकेसाठी आम्ही केलेल्या धाडसामुळे युरोपभर हिंदी क्रांतिकारकांच्या प्रयत्नांची आणि आकांक्षांची आणि तत्प्रित्यर्थ ते करीत असलेल्या साहसी प्राणत्यागांची चर्चा सुरू झाली. हिंदुस्थानात घडणाऱ्या उलाढालीपेक्षा त्यांच्या दाराशीच घडलेल्या या अनेक भयंकर आणि उत्क्षोभक कृत्यांनी युरोपमध्ये हिंदुस्थान हे राष्ट्र अजून अगदी मेलेले नसून इंग्रजांना चांगलेच जाचक होईल असे ते आपल्या हातचे एक भावी साधन आहे अशी भावना उत्पन्न झाली. जर्मनीच्या इंग्लंडशी असलेल्या तीव्र चुरशीमुळे जर्मनीत तर ती भावना अधिकच बळावून आम्ही धरले गेल्यानंतर हिंदी क्रांतिकारकांशी गुप्त संबंध पद्धतशीरपणे जोडण्याचा जर्मनीतील पुढाऱ्यांचा प्रयत्न सुरू झाला. अभिनव भारतातील 1-2 कर्ते आणि कुशाग्र बुद्धीचे पुढारी त्या प्रयत्नांचा लाभ घेण्यासाठी जर्मनीतच जाऊन राहिले आणि अमेरिकेत गेलेल्या पुढाऱ्यांनी प्रस्थापित केलेल्या गदर पत्रात जर्मन महायुद्ध शीघ्रच सुरू होण्याचा संभव असून त्या संधीस स्वदेशाच्या मुक्ततेचा निर्वाणीचा प्रयत्न करण्यास उद्युक्त व्हा म्हणून उत्क्षोभक लेख प्रकटपणेच येऊ लागले. या बातम्या आम्हास अंदमानातही थोड्या थोड्या कळल्या होत्या. ही पूर्वपीठिका संक्षिप्त रूपाने येथे देण्याचा मुख्य हेतू हा आहे की त्यायोगे जर्मन महायुद्ध सुरू होण्याची बातमी आम्हास मिळताच आमच्या अभिनव भारतीय कार्यक्रमाप्रमाणे ती बातमी अनपेक्षित नसताही ती चिरकांक्षित घटना घडताच तिचा पुरापुरा लाभ आपणास घेता येऊ नये अशा अगतिक अवस्थेत आम्ही पडावे याची आम्हास किती चुटपुट लागली असेल याची वाचकास कल्पना करता यावी. आमच्या तत्कालीन भावना आणि योजना काय असतील हे आता सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही.
अगतिक अवस्थेत पडलो असता स्वराष्ट्राच्या संभवनीय मुक्ततेची ही शतकातून एक दोनदाच साधणारी सुवर्णसंधी यावी याची कितीतरी चुटपुट लागली, तरी शीघ्रच त्या अगतिक अवस्थेतही त्या सुवर्णसंधीचे पर्व आपल्या मातृभूमीच्या हातून निसटून जाऊ नये म्हणून जी काही त्या परिस्थितीत पेचापेची करणे शक्य होते ती करण्याचा आम्ही निश्चय केला. इतक्यात स्वतः पर्यवेक्षकाने पाहणीच्या दिवशी आम्हा सांगितले की युरोपमध्ये एक मोठे बहुराष्ट्रीय युद्ध सुरू झाले असून तुर्की जर्मनीच्या पक्षास मिळाला आहे. त्या युद्धासाठी पोर्ट ब्लेअरमध्ये वर्गणी उभारण्याचे ठरले असून एक पोर्ट ब्लेअरच्याच लेखकांचे मासिक पत्र काढण्याचे घाटत आहे. तरी त्यात आपणही एक कविता वा लेख द्यावा. पर्यवेक्षकाच्या या विनंतीप्रमाणे मी एक बरीच लांब कविता इंग्रजीत लिहून दिली होती. माझ्या इंग्रजी कविता तेथील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या थोड्या बहुत परिचयाच्या असतच, परंतु त्या कवितेतील स्वतंत्र विचार त्यांच्या कितपत चित्तास येतील याची मला शंकाच होती. शेवटी त्या मासिकाचाच जन्माचे आधीच अंत झाल्याने ती गोष्ट तशीच राहिली. तथापि पर्यवेक्षकाने तुर्की राष्ट्र जर्मनीस मिळाल्याचे जे वर्तमान सांगितले त्यामुळे माझ्या मनात मी ठरवून ठेवलेल्या तत्रस्थ कार्यक्रमाचे रूप बरेच पालटले. तुर्की राष्ट्र लढाईत इंग्लंड विरुद्ध गेल्याचे ऐकताच मुसलमानांच्या पॅन इस्लामी गुप्त महत्वाकांक्षांनी चिरपरिचित असलेल्या माझ्या मनासमोर हिंदुस्थानवर येऊ पाहणाऱ्या एका नवीन संकटाची भीती दत्त म्हणून उभी राहिली. तुर्कीच्या युद्ध प्रवेशाने जर्मनीचा हात हिंदुस्थानास पोचून इंग्रजी सत्तेस हिंदुस्थानातच महत्वाचा पेच पाडण्याचा संभव शक्य होता. ही माझ्या तत्कालीन कार्यक्रमास इष्टापत्तीच होती, कारण त्या पेचामुळे हिंदुस्थानच्या न्याय्य मागण्या एकतर आपण होऊन पुरविणे इंग्लंडास भाग पडते, नाहीतर त्या आंग्लो जर्मन हत्तींच्या परस्पर झुंजीत उभयतांचीही मस्तके शीर्ण आणि चूर्ण होऊन हिंदुस्थानास आपल्या त्या आकांक्षा स्वतःच पुरवून घेण्याची संधी सापडती. परंतु ह्या झटापटीत रशियातील मुसलमानी टोळधाडीस हिंदुस्थानावर स्वारी करण्यास चिथावून हिंदुस्थानात अस्तंगत झालेली मुसलमानी सत्ता पुनरपी स्थापन करू पाहणाऱ्या हिंदुस्थानी मुसलमानांची राक्षसी खटपटही क्वचित फलद्रूप होण्यासारखी होती. या सर्व पेचापेचीचा संपूर्ण विचार करून माझ्या अगतिक स्थितीत मला त्या संधीस काय जे करता येण्यासारखे होते त्याची रूपरेषा मी मनात योजून तिचे सूत उवाच म्हणून हिंदुस्थान सरकारास एक आवेदन धाडण्याचे ठरविले. माझ्या योजनेची रूपरेषा जरी येथे देता येत नाही तरी त्या आवेदनपत्राची रूपरेषा येथे सांगणे शक्य आहे. निरुपाय म्हणून सशस्त्र प्रतिकार. पर्यवेक्षकाने हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडण्याची परवानगी देताच मी हिंदुस्थान सरकारास लिहिले की या महायुद्धात हिंदुस्थानची राजकीय स्थिती सरकारास चिंता उत्पन्न करीत असणे साहजिकच असल्याने आणि विशेषतः हिंदुस्थानी क्रांतिकारक या युद्धात कोणते धोरण स्वीकारतात हे समजण्यासाठी त्यास उत्सुकता लागणे संभवनीय असल्याने क्रांतिकारक चळवळीशी सन्निकट परिचय असलेल्या माझ्यासारख्या बंदिवानाचे विचार त्यास कळविणे मला आपले कर्तव्य वाटत आहे. हिंदुस्थानास स्वतंत्र राष्ट्राच्या पदवीस पोचविणे हे आमचे ध्येय होते आणि आहेही. तथापि त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी रक्तपाताचा सशस्त्र प्रतिकारी मार्गच काय तो अवलंबन करावयाचा अशी काही आम्ही शपथ घेतलेली नाही. इतकेच नव्हे तर इतर कोणताही उपाय जर सफल होण्याचा संभव असता तर आम्ही सशस्त्र प्रतिकाराचा अवलंब केलाच नसता. जी गोष्ट साधनाची तीच साध्याची. राजकारणाच्या व्यवहाराचे आणि शासनशास्त्राचे उच्चतम ध्येय सर्व मनुष्य जातीस समसमान अधिकार असणाऱ्या एका प्रातिनिधिक शासन संस्थेचे नागरिक बनविणे हे होय. एक देव, एक भाषा, एक जाती, एक जीवन अशा एका न्यायप्रवण आणि प्रातिनिधिक शांती साम्राज्याची ध्रुव करून आणि त्या मानव साम्राज्यात हे कुळवंश, जाती, देश, भाषा भिन्नत्वाचे क्षुद्र अभिमान आणि अहंकार विलीन करून उभ्या मनुज जातीचे राजकीय सात्विक एकीकरण हेच ज्यांचे अंतिम ध्येय आहे त्या आम्हास या ध्येयाचे सिद्धीसाठी तदनुकूल असलेल्या सर्व संस्था त्या ध्येयाकडे जाणाऱ्या मार्गावरील टप्पे म्हणून ग्राह्यच वाटतात. अनेक उपजातीस आणि राष्ट्रास एका शासनसूत्रात गोवणारे एखादे साम्राज्य त्या ध्येयास व्यवहृत करण्यास उपयुक्तच होणारे असल्याने ज्यांच्या छत्राखाली ती विभिन्न राष्ट्रे आपापल्या प्रगतीस पोषक असे स्वातंत्र्य उपभोगू शकतात अशा साम्राज्याचा विरोध आम्ही मुळीच करू इच्छित नाही. एतदर्थच आज
ज्यास ब्रिटिश साम्राज्य म्हटले जात आहे त्यात अंतर्भूत असणाऱ्या हिंदुस्थानातील देशास जर स्वस्व प्रकृतीप्रमाणे आणि तत्व परिस्थितीप्रमाणे स्वातंत्र्य उपभोगू देण्यात येईल तर आम्ही त्या साम्राज्याशी एकनिष्ठ राहणे हेच आमचे कर्तव्य समजू. अशा रीतीने आयर्लंड पासून हिंदुस्थानापर्यंत सर्व देशास एकसूत्रीपणात गोवण्याचे कार्य करणारे ते साम्राज्य ब्रिटिश साम्राज्य हे नाव देखील त्याज्यच मानील. इतर नाव प्राप्त होईतो त्यास आर्य साम्राज्य असे पाहिजे तर म्हणावे. या साम्राज्याच्या प्रस्तुत चालकांच्या अंगात जर तसे सात्विक साहस करणारे धैर्य असेल तर तदंतर्गत असलेल्या या हिंदुस्थानच्या विस्तृत आणि प्रमुख राष्ट्रास तरी त्यांनी त्वरित ते स्वातंत्र्य उपभोगिता येईल असे अधिकार त्वरित देऊन टाकले पाहिजेत. युद्धाचे धांदलीत इतर काही करता न आले तरी औपनिवेशिक स्वायत्तता कॉलोनियल सेल्फ गव्हर्नमेंट जर हिंदुस्थानास देण्यात येईल आणि ह्या अधिकारदानाचे सूत उवाच म्हणून वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधींचे निरपवाद बहुमत स्थापित करण्यात येईल तर हिंदुस्थान देशाच्या कल्याणासाठीच आम्ही आणि आमच्या मताचे क्रांतिकारक आपला पूर्वीचा सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग स्थगित करून या युद्धात इंग्लंडचा पक्ष मनपूर्वक एकनिष्ठेने अवलंबितील. आमचे हे विधान मनपूर्वक आहे की नाही हे सिद्ध करून दाखविण्याची संधी आम्हास देण्यासाठी आणि इंग्लंड खरोखरीच हिंदुस्थानच्या दास्य शृंखला तोडण्यास इच्छित आहे याविषयी हिंदी लोकांचे मनात विश्वास उत्पन्न करण्यासाठी सरकारने प्रथमतः आम्हा राजबंदीवानासहित त्वरित मुक्त केले पाहिजे. आम्ही असे वचन देतो की जर आम्हास यावेळी मुक्त करण्यात येईल तर आम्ही हिंदुस्थानवर स्वारी करून येण्याची शक्य ती खटपट करणाऱ्या अफगाण तुर्कादिक आशियातील विदेशी मुसलमानी टोळधाडीपासून स्वदेशाचे संरक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होऊन हिंदुस्थानच्या सीमा समरावर किंवा इतर तदनुषंगिक अशा कोणत्याही रणक्षेत्रात जाण्यास कचरणार नाही. अशा रीतीने स्वयंसैनिक होण्याच्या अटीवर आम्हा राजबंदीवानांची सुटका करून आणि हिंदुस्थानास औपनिवेशिक स्वायत्तता देण्याचा तात्काळ आरंभ म्हणून वरिष्ठ विधिमंडळात काउन्सिल्स हिंदी प्रतिनिधींचे बहुमत प्रस्थापित करण्याचा अधिकार दिल्याची घोषणा करून सरकारने हिंदुस्थानची प्रीती, सहाय्य आणि निष्ठा उपार्जन करण्याची ही संधी अवश्य साधावी. निदान इतरांना तरी सोडा. आम्ही हे आवेदनपत्र केवळ बंदीगृहातून सुटका होण्यासाठी लिहिलेले आहे अशी किंवा इतर राजबंदीवान सोडले असता आम्हासही सोडण्याची पाळी येणार आणि आमच्या सुटकेनंतर आम्ही हिंदुस्थानच्या शांततेचा भंग करू की नाही हे नक्की सांगता येणे तर कठीण. तेव्हा राजबंदीवान वर्गास न सोडणे बरे अशी शंका जर सरकारास येत असेल तर मी असे आनंदाने आपण होऊन सुचवितो की सरकारने मला न सोडता अंदमानातल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अटकून पडलेल्या राजबंदीवानास तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्तते इतकाच आनंद वाटेल. अशा आशयाचे आवेदन मी धाडले. त्यावेळेस युरोपात बहुतेक राष्ट्रे आपापले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती. आयरिश राजद्रोही बंदीही सुटले होते. ती उदाहरणेही मी दिली होती. या आवेदनपत्राने म्हणजे राजबंदीवानास सरसहा कोणी सोडणार होते अशी निश्चिती बाळगणे इतका कोणी वेडा नव्हता. तथापि अशी आवेदनपत्रे जरी केवळ प्रत्येकी त्यांच्या त्यांच्या बळावरच मुक्तता घडवू शकली नाहीत तरी इतर चळवळींसह संयुक्त झाली असता त्यांचाही एकत्रित परिणाम केव्हा केव्हा होतोही. या माझ्या 1914च्या सप्टेंबरात केलेल्या आवेदनास त्या वर्षाच्या डिसेंबरात उत्तर आले की गव्हर्नर जनरलाने माझे आवेदनपत्र वाचले असून त्यावर अधिकृत उत्तर जरी तत्काळ देता येत नाही तरी सद्य परिस्थितीत त्या आवेदनातील सूचना ग्राह्य करणे सरकारास सांप्रत अशक्य वाटत आहे. इतके सावरकर यास कळविण्यात यावे. ह्या उत्तरावरूनही देशामध्ये काही चाणाक्ष राजकीय पुढाऱ्यांनी युद्धाचे संधीस काहीतरी सुधारणा घडवून आणण्याचा जो उद्योग आरंभला होता त्यास क्रांतिकारकांचे विचारांचा आणि वचनांचा पाठिंबा देऊन सरकारवर शक्यतो दाब टाकण्याचा माझा त्यावेळचा हेतू सफल झाला असे मला वाटले. अधिकार देत चला आणि सहाय्य घेत चला. अधिकार नाही तर सहाय्यही स्वेच्छेने तरी मिळणार नाही हे धोरण ह्या परिस्थितीत युक्त होते असे मी सांगत असे. आणि याच धोरणाचे मत माझ्या सहभोगी राजबंदीवानास पटवून देऊन युद्धाचा शेवट होईतो ह्या आवेदनाचे आणि त्यानंतर केलेल्या आवेदनांचे समर्थन करून स्वयंसैनिक होऊन युद्धात भाग घेण्याच्या अटींवर सोडल्यास परिस्थितीनुसार शक्यतो ते वचन आपण पूर्ण करावे असे पुष्कळांचे मत मी बनवू शकलो.
युद्ध सुरू झाल्यानंतर आणि हे आवेदन पाठविल्यानंतर 1 महिना 1.5 महिना आमचे आणि अधिकाऱ्यांचे बरेच सूत जमले होते. परंतु लवकरच खटका उडण्याचा प्रसंग आला. कारण की जसजशा लढाईच्या बातम्या येऊ लागल्या तसतशा त्या आम्ही आम्हा सत्य वाटताच बंदिवानात सांगत चाललो. पहिल्या धडाक्यात जर्मनीच्या सरशीच्या बातम्या एकामागून एक येत चालल्या. अधिकारी त्या चोरून ठेवू पाहत. बारी तर विक्षिप्तच. तो उलट इंग्रजांचा आज येथे जय झाला तर उद्या तेथे म्हणून अव्वाच्या सव्वा गप्पा मारीत चालला. त्याचे हे करणे इंग्रजांविषयी लोकात होत चाललेली अप्रतिष्ठा आणि उडत चाललेले त्याच्या शक्तीविषयीचे भय अशा प्रवृत्तीची वाढ होऊ नये आणि इंग्रजांच्या राज्याची स्थिरता डळमळते असे पाहताच अज्ञ आणि जहाल लोकात दंगे धोपे करण्याची प्रवृत्ती भडकून उठू नये यासाठी होते. हे माहीत असताही राजबंदीवानातील त्याचे 2-4 ठराविक हस्तक त्या विक्षिप्त गप्पांची री ओढून जर्मनी म्हणजे अतिदुर्बळ, नीच, महादुष्ट आणि इंग्लिश पक्ष म्हणजे सात्विक क्रोधाचा केवळ अवतार असे बंदिवानास सांगू लागले. कारण त्यांच्या इंग्लिश सरकारची बढाई गाणाऱ्या या पुण्यकृत्याचे फळ त्यास या लोकी प्रत्यक्ष त्या क्षणी अंदमानातच मिळत होते. पोर्ट ब्लेअरचा परमेश्वर बारी त्यास कठीण हस्तपरिश्रमाच्या कामावरून काढून सर्व बंदिवानात मिळू मिसळू देई आणि मुकादमाची जागा पण देई. आम्ही 2-4 नष्ट लोक ह्या मानास अयोग्य ठरलो. कारण आम्ही लढाईचा सारा दोष जर्मनीच्या डोक्यावर मारून इंग्लंड, बेल्जियम सारख्या लहान लहान दयनीय कोंकरास त्या क्रूर जर्मन व्याघ्राच्या तोंडातून सोडविण्याच्या अत्यंत सात्विक क्रोधानेच काय ते ह्या युद्धात पडले असे बंदिवानास उपदेशित नव्हतो. आम्ही जर्मनीच्या स्वार्थी महत्वाकांक्षा जशा विशद करून सांगत चाललो तशाच इंग्लंडच्याही अपहारक लालसा आणि जर्मनीच्या शक्तीचा मत्सर यांचा गवगवा करू लागलो. जर्मनीचा जय झाला असता आम्ही सुतक पाळीत नव्हतो. निपक्षपातीपणे जी बातमी येई ती तशीच्या तशी सांगून तिचा आणि युद्धाचा हिंदुस्थानातील राजकारणावर काय परिणाम होण्यासारखा आहे हे आम्ही बंदिवानास स्पष्टपणे समजावून देत चाललो. बंदिवान जगातील त्या हजारो लोकांस जिवंत राजकारणाचे ज्ञान येऊन त्यांचा त्या कार्yi प्रत्यक्ष उपयोग करून घेण्यास त्या महायुद्धाची अपूर्व संधी आली होती असे आम्हास वाटे. बंदिवानांची लढाईची कल्पना. कारण युद्ध होताच हिंदुस्थानाप्रमाणे अंदमानातही साधारण लोकांपासून विचारी लोकांपर्यंत एकच खळबळ उडून गेली. त्यातही या खळबळीचा उगम त्या निराधार, निराश आणि पतित बंदिवान जगात राजकारणाच्या किंवा स्वदेशाच्या कोणत्याही सार्वजनिक भावनेत झालेला नसून मुख्यत्वे करून तो त्यांच्या मुक्ततेच्या आशेच्या स्वार्थी भावनेत झालेला होता. म्हणून त्यास युद्धाचे भवितव्य हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न होऊन बसला. त्याच्यातील अज्ञ लोकांसही पूर्वीच्या बादशहांच्या आणि महाराजांच्या राज्याच्या कशा उलटापालटी चुटकीसरशी होत हे दंतकथा आणि बाजार गप्पा यातून लहानपणापासून माहीत होते. त्या पूर्वीच्या राजकारणाच्या दंतकथी भाषेतच ते या नवीन विषयांचे भाषांतर करून त्याच्या कल्पना बनवीत. पूर्वी अमुक राजा मारला आणि त्याचे राज्य अमुक राजाने घेतले. त्याचप्रमाणे ते बंदिवान समजत की कोण्या एका लढाईत इंग्रजांचा राजा मारला गेला किंवा जर्मनीचा राजा धरला गेला की संपली लढाई, उलटले इंग्रजी राज्य की सुटले सगळे बंदिवान. या अडाणी कल्पनांचे सुखद तरंगावर त्या बंदिवानांच्या आशेचे तारू किती दिवस तरी हेलकावे खात होते. कंदील हलवीत पहारा करीत असता वॉर्डर लोकास कोठडी बंद बंदी प्रश्न करीत आणि स्वयंमन्य विद्वत्तेने ते त्या बंदिवानास अधिकारी वाणीने लढाईचे इंगित सांगत. त्या दिवशीच्या बाजारी बातम्यांचा विचार करीत कल्पना लढवीत की आता इंग्रजांचा राजा मुकुट चढवून तलवार कटीस लटकावून जर्मनच्या राजाच्या सैन्यास टेकडीवर चढून टेहळीत असेल. जर एखादा तीर त्या जर्मनच्या राजाने अचानक मारला तर, पण तो जर्मनचा राजा त्या इंग्लंडच्या राजाचा जावई पडला. त्याची राणी त्या जर्मनाला आपल्या बापावर तीर मारताना मध्ये पडून निवारणार तर नाही. अशा कित्येक प्रकारच्या हास्यकारक चर्चा करताना आम्ही त्या बंदिवानास जेव्हा पाहू आणि ऐकू तेव्हा मोठी गंमत वाटे. पण त्या चर्चा त्या कोठडीबंद बंदिवानांशी करता करता त्या वॉर्डराचा 3 तासाचा पहारा केव्हा निघून जाई याचा त्यास पत्ता देखील लागत नसे. कोलूचे काम देखील बंदिवानास तितके त्रासदायक वाटेनासे झाले. कारण त्यांच्यातील विनोदी लोक कोलूच्या दांड्यास फिरविताना अत्यंत कठीण जाऊ लागले. म्हणजे मोठ्याने ओरडत, अरे मित्रा, कोलू फिर, थोडे दिवस उरले आहेत आता.
मग तुला चालवावयास कोणी येणार नाही, मग स्वस्थ गंजत पड. ही एकाची आरोळी ऐकताच सर्व घाणेवाले रांगेने ती विनोदी गर्जना करीत. अरे मित्रा, मित्रा फिर, थोडे दिवस उरले. आणि त्या आवेशात, त्या थोडे दिवस उरले या कल्पनेत पोलूचे दांडे आणि चक्रे झपाझप फिरत एका अर्ध्या तासात 1 तासाचे काम होऊन जाईल. हस्तश्रम करणाऱ्या बंदिवानांचीच ही गोष्ट नसे, तर त्यांच्यावर नेमलेल्या बंदिवानातील अधिकाऱ्यांचीही तीच स्थिती. तेही 20-20, 25-25 वर्षांच्या बंदीची शिक्षा लागलेले तंडेल, पेटी ऑफिसर कसे तरी आपले 3-4 तास देखरेखीचे काम करीत कंटाळून रडत कढत असावयाचे. पण आता ते बंदीगृहात येताच कुठली तरी लढाईची नवी बातमी आणून तिची बंदिवानातील दुड्ढाचार्यांशी चर्चा करीत आणि आपल्या इंग्रजांचे राज्य उलटताच होणाऱ्या सुटकेस अनुकूल असा अर्थ तीतून तिला सारखा पिसून काढण्यासाठी कल्पनेचा हलका कोलू फिरवीत उभे राहत. इतक्यात ह्या सोडविणारा दुसरा तंडेल व पेटी ऑफिसर यावा. त्याच पाहताच त्या पहिल्या राजश्रींनी चमकून म्हणावे, काय 3 तास होऊन गेले, अमुक वाजले. काय बुवा वेळ कसा निघून गेला कळले देखील नाही. अशा मनस्थितीत पूर्वी बंदिवानास छळण्यातच जी त्यास करमणूक करून घ्यावी लागे ती बरीच ढिली पडून या नव्या करमणुकीत ते तंडेल लोक गठल्याने काम करू बंदिवानांचे कष्टही बरेच सुसह होत चालले. दृष्टादृष्ट होताच भांडण तंटे आणि कुत्र्यासारखे गुरगुरणे व शिव्या गाळी सुरुवात होण्याचे स्थली परस्परास पाहताच बंदिवानास जिज्ञासा काय, बातमी काय, आणि काहीही बातमी असली तरी तिचा निष्कर्ष म्हणून एकच काढून चला थोडे दिवस उरले म्हणून हसत परस्परांचा निरोप घेत. अशा रीतीने बंदिवानात युद्धाच्या बातम्या ऐकण्याची जी ही जिज्ञासा त्या युद्ध वृत्तांताच्या स्वाभाविक आकर्षकत्वाने आणि त्यातही त्यांच्या स्वार्थाचा प्रश्न युद्धाच्या परिणामाशी संलग्न झाल्याने जागृत झालेली होती आणि एकंदरीत त्यांच्या मनात जी एक अपूर्व खळबळ उडाली होती तिचा लाभ घेऊन हिंदुस्थानविषयक राजकारणाची रुची आणि कळकळ त्यांच्यात उत्पन्न करण्याचा आम्ही निश्चय केला. जो तो आमच्यापाशी बातमी मागण्यास येईल. शुद्धीकरणामुळे असंतुष्ट होत चाललेले मुसलमान देखील आता आम्हास अगदी भक्तिभावाने पाहू लागले. कारण त्यास लढाईची बातमी इतर राजबंदिवान बारीच्या मनाप्रमाणे उलटी सुलटी सांगत, पण आम्ही आणि आमच्या वळणातील लोक जशी असेल तशी सांगण्यास कचरत नसू ही त्याची निश्चिती झाली होती. अशावेळी आम्हास कोणी बातमी विचारण्यास आले की आम्ही त्यास अट घालावी की तू वाचावयास शिकशील तर तुला प्रत्यही मिळेल ती बातमी सांगू. या आमिषाने पूर्वी काही केले तरी न शिकणारे कित्येक लोक वाचावयास शिकले. लढाईपूर्वी हिंदुस्थानातील अज्ञ लोकांच्या कोटी कोटी जनसंख्येत जगत 2-3 राज्यातच काय ते वाटलेले असे. हिंदू असला तर एक विलायत किंवा फार तर काबूलचा अमीर या पलीकडे त्याचे भौगोलिक किंवा राजकीय ज्ञान मुळीच गेलेले नसे. पृथ्वीवर विलायत किंवा काबूल सोडून इतर मोठमोठी राज्ये आहेत हे सांगितले तर त्याला आश्चर्य वाटे. त्याची नावे तर त्याला मुळीच येत नसत. एक अंग्रेज आणि दुसरा अमीर. मुसलमान असला तर तो तिसरा एक राजा सांगे, तो म्हणजे तुर्की सुलतान. यामुळे लढाई सुरू होताच कितीतरी दिवस बंदिवानात ती इंग्रज आणि सुलतान ह्यामध्येच आहे असे वाटे, कारण तिसऱ्या कोणा राष्ट्राची त्यास कल्पनाच नाही. परंतु इंग्रज आणि मुसलमान त्यांच्या परिचयाचे होते. अशा स्थितीत आम्ही त्यांच्या युद्धविषयक जिज्ञासेचा लाभ घेऊन त्यास बातमी सांगण्याचे आधी पृथ्वीवरील देशांची नावे पाठ करा आणि ही मानचित्रे म्हणजे नकाशे समजून घ्या म्हणून अट घालावी. विटेच्या तुकड्याने भिंतीवरच्या चुन्यावर किंवा शक्यतर पाटीवर अशी युरोप, आशिया इत्यादी मानचित्रे काढून आम्ही आणि आमच्या सहकार्यांनी ती बंदिवानास समजून द्यावीत. जीव गेला तरी जे भूगोल शिकते ना ते त्या बातम्यांसाठी तो शिकू लागले. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, रशिया, मिसर, बेल्जियम, सर्बिया इत्यादी राष्ट्रांची नावे आम्ही बंदिवानांकडून पाठ करून घेत असू. नंतर मानचित्रांवर त्यांची अवस्थिती कुठे आहे ते दाखवून युद्ध घटना समजावून देऊ. त्यांच्यात जे चाणाक्ष होते त्याच पुढे त्या भिन्न राष्ट्रांची राज्यघटना कशी असते हे शिकवित गेलो. त्यास राजा तेवढा माहिती म्हणून फ्रान्सचा राजा हटला, अमेरिकेचा राजा रागावला असे ते म्हणत. आणि जेव्हा प्रथम कोणी सांगावे की अरे तिथे राजाच नाही तर विचारित तर मग लढाई कोण करतो, त्याविरहित त्यांची राजांच्या लढण्याची कल्पनाही भारताधिक कथांवरून उचललेली असल्याने द्वंद्व युद्ध खेळतात असे त्यास नेहमी वाटे. रशियाचा राजा अगदी अशक्त आहे,
म्हणजे रशियाच्या राजाचे हात किरचिव आणि शरीर किरकोळ असा ते करीत आणि जर्मनीचा बादशाह धष्टपुष्ट असल्याने तो रशियाचे राजास सुपारीसारखा खाऊन टाकील ही त्यांची आशा असे. त्यामुळे कोण कोणास जिंकणार ही गोष्ट ठरविताना ते प्रथम विचारित बेल्जमचा व दुसरा कोणी राजा कसा लढतो. घोड्यावर बसण्यात पुष्कळ पटाईत असेल नाही. कैसरच्या शरीराविषयीची वर्णने तर ऐकण्यासारखी होती. तो धष्टपुष्ट होता होता अगदी भीमसेना इतका लठ्ठ झाला होता. तो किल्ल्याची दारे हाताच्या ठोशासरशी चूर्ण करी. फ्रान्सच्या राजाला तर त्याने एकदा मानगुटी धरून एका धक्क्यासरशी खाली बसविले होते. जर्मन बादशाह अधिक उंच आहे की रशियाचा म्हणून आम्हास एकाने विचारलेला प्रश्न आम्हास अजून स्पष्टपणे आठवत आहे. आणि रशियन राजाच नव्हे तर लोकही जर्मन लोकांपेक्षा साधारणतः उंच आणि धिप्पाड असतात असे आम्ही सांगताच त्याची झालेली संशयी मुद्रा आणि तर मग जर्मन राजाचे या रशियाचे राजाशी जुंपल्या जाणाऱ्या युद्धात कसे होईल अशी चिंतित आकृती आम्हास दिसत आहे. या त्या बंदिवानातील राजाविषयीच्या आणि राज्याविषयीच्या अज्ञानास घालवून राजक म्हणजे काय, राजकाप्रमाणे प्राजक रिपब्लिक नावाची नवीन राज्यघटना कशी असते, तिकडची राज्ये लढाया संधी इत्यादी कारभार राजाची व्यक्ती न करता पंचसभा कशी करतात, राजा आणि अध्यक्ष यात फरक काय, अमेरिका व फ्रान्स येथे अध्यक्ष कसे असतात इत्यादी शासनशास्त्रातील व्यावहारिक आणि तात्विक चर्चा करून करून आणि ती नीट ध्यानात ठेवून उत्तरे बरोबर दिली तरच बातमी सांगू अशा अटी घालून त्या युद्धाच्या पहिल्या वर्षाच्या आतच त्या बंदी जगतात भौगोलिक ज्ञानाचा आणि राजकारणाच्या आंतरराष्ट्रीय संबंधाचा आणि स्वरूपाच्या माहितीचा आश्चर्यकारक फैलाव करू शकलो. पुढे पुढे युद्धाच्या कथा ऐकण्याचा छंदच बंदिवानास लागत चालला. या बातम्यांचे मर्म, भूगोल, मानचित्रे आणि राज्यघटनांचे ज्ञान असले म्हणजे उत्तम प्रकारे समजून कितीतरी अधिक समाधान होते. हे जसे जसे त्यांच्या अनुभवास येऊ लागले तसतसे कित्येक बंदिवान आपण होऊन आम्हास ती मानचित्रे समजावून द्या, हे सांगा, ते सांगा इत्यादी ज्ञान आग्रहाने विचारून शिकू लागले. बातमीच्या आमिषामुळे अनेकास वर्तमानपत्रे बाहेर जाऊन स्वतः वाचावयाचा नादही आम्ही लावू शकलो. हिंदुस्थानचा लाभ पहा. बंदिवानांच्या सृष्टीचे भौगोलिक आकुंचितपण घालवून तीस विस्तृत करविण्याची खटपट करीत असता आम्ही अर्थात हिंदुस्थानच्या भूगोलाचा, मानचित्राचा आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास त्यांचेकडून विशेषतः करून घेववीत चाललो. बंदिवानास प्रथम जर्मन सहजच आवडला, कारण इंग्रज कधी काही कोणा बंदिवानास सुखासुखी सोडित नसतो आणि इंग्रजांचे राज्य जर्मनने घेतल्यास तो त्यास सोडून देईल अशी त्यांची भावना होती. म्हणून जर्मन वाईट आहे असे म्हणणे त्यास बिलकुल खपत नसे. त्यायोगे जेव्हा आम्ही प्रथमतः हिंदुस्थान देशावर लढाईचे काय परिणाम होतील आणि हिंदुस्थानने आपले कार्य साधण्यासाठी काय डाव खेळले पाहिजेत हे आमच्या संस्थेतील सभासदास आणि त्यांचे करवी इतर बंदिवांना सांगत आलो, तेव्हा जर्मनी जर हिंदुस्थानावर स्वारी करू शकला तरी तो हिंदुस्थानास छळील. केवळ जर्मनीच्या विजयात तरी तुम्हास काय लाभ असे आमचे सांगणे त्यातील पुष्कळास कितीतरी अप्रिय वाटे. आम्ही नेहमी गाढवाची गोष्ट सांगावी. एक कुंभार पडला तर त्यावर दुसरा जर्मनी कुंभार चढला. तुम्ही आपले गाढव ते गाढवच. तेव्हा जर्मनीचा विजय झाला तर हिंदुस्थानने जिंकले ही तुमची कल्पना खुळी आहे असे समजावून सांगितल्यावर पुष्कळ लोकांस ते पटे. तेव्हा मग आपल्या हिंदुस्थानच्या पदरात या महायुद्धाच्या धांदलीत जर काही लाभ पडावयाचा असेल तर तो कसा पडेल आणि त्यासाठी सर्वांनी काय केले पाहिजे हे त्या बंदिवानास विशदपणे सांगता येईल. जर्मन आला तरी काय, हिंदुस्थानावर तोही कुरघोडीच करू पाहिल ही गोष्ट समंजस हिंदू बंदिवानांना पटे. पण तुर्क किंवा अमीर आला तरी हिंदुस्थानास काय लाभ असे सांगू गेले तर मुसलमानास मात्र ते मुळीच पटत नसे. सुलतान हा त्यास देवासारखा. त्यांच्या कथा पुराणातून आणि धर्मातून त्या शब्दाभोवती कोण आश्चर्यकारक रचना गुंफलेल्या. लहानपणापासून सुलतान म्हणताच गौरव आणि आशा त्यांच्या हृदयात उत्पन्न व्हाव्या असे शिक्षण त्यास पाळण्याच्या गाण्यापासून दिलेले. तो सुलतान हिंदुस्थानवर स्वारी करणार आणि तुम्ही म्हणता हिंदुस्थानास काय लाभ. काय म्हणजे इंग्रजास हाकून मुसलमानी राज्य स्थापिले जाणे हा. परंतु सुलतानाचे राज्य हेही परकी राज्य आहे ही वाक्यरचनाच त्यास समजत नसे. एखादा इतिहास जाणणारा मौलवी वा सुशिक्षित बंदी असला आणि त्यास तुर्कांनी अरबांवर, अरबांनी इराण्यांवर, इराण्यांनी पठाणांवर
आणि पठाणांनी, इराण्यांनी, मोंगलांनी, सगळ्या विदेशी मुसलमानांनी हिंदी मुसलमानांवर कसे आणि किती अत्याचार केले हे जरी इतिहासाच्या आधारे दाखवून दिले तरी तो म्हणावयाचाच की हिंदुस्थानावर सुलतानाने स्वारी करून त्याचे मुस्लिम राज्य हिंदुस्थानभर स्थापन व्हावे ह्यातच हिंदुस्थानचा लाभ आहे. या त्यांच्या राष्ट्राभिमान शून्य धार्मिक उन्मादात त्यांचे जगाविषयीच्या गाढ अज्ञानाची भर पडलेली. मग त्यांच्या कल्पनांची काय गंमत विचारावी. इंग्रज बादशाह त्यांच्या परिचयाचाच होता, पण हा कैसर त्यांना नवीन भेटला. त्याचे बळ, त्याच्या परिक्रमाच्या अद्भुत कथा ते रात्रंदिवस ऐकत आणि स्वतः ऐटीने सांगत. पण शेवटी त्या कैसरला एवढे बळ आणि यश येते कसे हे विशद करण्याच्या हेतूने ते आपापसात आणि विशेषतः हिंदू बंदिवांना सांगत की ते बळ कैसरला जे येते ते सुलतानाच्या कृपेने. मुसलमानांची तुर्की बढाई. शुद्धी चळवळ सुरू झाल्यानंतर लढाई सुरू झाली. त्या तुर्कीने भाग घेताच आमच्या शुद्धी चळवळीने हतप्रभ होत चाललेल्या मुसलमानास हिंदूस बाटविण्याचा यत्न करण्यास हे सुलतानाचे नाव एक नवीन साधन मिळाले आणि आता इंग्रजी राज्य बुडताच या हिंदुस्थानावर जर्मनीच्या कैसरची स्थापना सुलतान स्वतः येऊन करणार असल्यामुळे मुसलमानांची सत्ता पुन्हा प्रस्थापित होऊन त्यास मोठमोठे अधिकार मिळणार आहेत आणि जे मुसलमान होणार नाहीत त्यास शासनही मिळणार म्हणून ते वेडे पीर हिंदू बंदिवानास उघड उघड सांगू लागले. त्यास हटकून विचारले की हे तुला कोणी सांगितले की म्हणत बाजारात एका उर्दू पत्रात छापले आहे. कित्येक वेळा अज्ञान हिंदू बंदिवान आम्हास आंबट तोंड करून विचारावयास यावेत की बडे बाबू खरोखरीच का सुलतानाचे राज्य हिंदुस्थानावर होणार असून मुसलमान बंदी तेवढे तो सोडून देणार आहे. अशा प्रकारच्या बातम्या मुसलमान वेडे पीर हिंदू बंदिवाना सांगून त्यास म्हणत म्हणून तो आपला मुसलमान हो. या बातम्यांच्या रोगापासून हिंदूंचा बचाव करण्यासाठी आम्ही त्यांच्या भाकड कथांची फटफजिती करण्याची संधी केव्हाही दवडीत नसू. हलके हलके बहुतेक हिंदूस तुर्काच्या बलाबलाचे ज्ञान पुष्कळच झाले आणि नंतर आमची वाक्ये ऐकून ऐकून त्यास पाठ झाल्याने ते त्या वाक्यांचा भडीमार करून अशा गप्पाष्टकी मौलवींची तोंडे उघडताच बंद करीत. तुमचा हा सुलतान म्हणजे भूज भरलेला वाघ आहे. त्यास विती एवढ्या बल्गेरियाने मारिले, सर्वियाने झोडले, ग्रीसने तुडविले. गेल्या 10 वर्षात 10 ठिकाणी त्याची हबेलंडी उडाली आणि तो हिंदुस्थानावर म्हणे स्वारी करणार. इंग्रजांचा एक फटकारा त्यास निवारण्यास पुरे आहे. जर्मनीच्या कुकू लावण्याने त्यास काय ते महत्व, नाहीतर आजपर्यंत नाही ते त्यांनी कुठे इंग्रजांचे नाव काढले. आणि सुलतान म्हणे कैसरला बळ देतो आणि यश देतो. कुठे कैसर आणि कुठे सुलतान, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठेही ऐट मियांची तट्टाणी. अशी ठरीव वाक्ये उच्चारून हिंदू बंदिवान त्या वेड्या पीरांचा भ्रम उतरून टाकीत. जे शिक्षित झालेले होते अशा हिंदूस मी जर्मनीची सेना, विमाने, रणनौका, लढाऊ जहाजे इत्यादी बळ आणि तुर्कींचे बळ यांची कोष्टके समजून देई. मुसलमानासही अशा व्यर्थ बढायांनी तुम्ही स्वतःचीच कशी फसवणूक करिता ते सांगे. जे काही यश तुर्कीस मिळे ते देखील प्रमुखतः जर्मन दारुगोळा, शस्त्रास्त्र आणि शिक्षणाचे फळ होते आणि स्वतः जर्मन सेनानायक त्या तुर्की सैन्याचे संचालन करीत होते. या गोष्टी मी वारंवार येणाऱ्या त्या बातम्या विशेषतः फैलावून स्पष्ट करी. मागे वर्णन केलेल्या आमच्या संस्थेच्या साप्ताहिक पळत्या किंवा बैठ्या सभातून तरुण तुर्कांच्या इतिहासावर व्याख्याने देऊन मी अनवर बेगाधिक त्यांच्या पुढाऱ्यांचा यथोचित गौरव करून तुर्क लढाईत मिळाल्याने जर्मनीचा हात हिंदुस्थानास पोचण्यास कसे सहाय्य झाले आणि त्याचा हिंदुस्थानास करून घेता येईल तर कसा महत्वाचा उपयोग होणार आहे हेही माझ्या त्यावेळच्या राजकीय दृष्टिकोनाप्रमाणे निरीक्षून विशदपणे सांगे आणि तुर्कांशी तेवढ्यापुरती योग्य ती सहानुभूती दर्शवून योग्य स्तुतीही करी. पण त्यांची ही अतिरेकी घमेंड मी चालू देत नसे. म्हणून मुसलमान मजवर सारखे दात ओठ खात असत. कैसर मुसलमान झाला नि आर्यही झाला. त्यांच्या या घमेंडखोर आणि दुष्ट हेतूने प्रेरित झालेल्या बढायांची फजिती अनेक वेळा मोठ्या गमतीने करावी लागे. एकदा एक 8-10 दिवस पोर्ट ब्लेअरभर आणि विशेषतः कारागृहात मुसलमानांनी दाट बातमी उठवून दिली की कैसर मुसलमान झाला. सुलतानाने त्या साफ कळविले की जर तू मुसलमान होशील तर मी रणात राहतो, नाहीतर आता आपल्या राजधानीस परत जातो. तेव्हा कैसर घाबरला आणि मुसलमान झाला. ही बातमी ते हिंदू बंदिवानांसमोर जाणून बुजून आढ्यतेने सांगत फिरत.
तेव्हा हिंदू बंदिवानातील स्वाभिमानी लोक मनातल्या मनात पाण उतारा झाल्यासारखे वाटून खरेच का हे असे विचारित फिरत. शेवटी एका आमच्या प्रचारकातील उत्साही वॉर्डर बंदिवानाने, जो स्वतः आर्य समाजी होता, आम्हास म्हटले, महाराज, ही यांची बातमी खोटी आहे हे सिद्ध केले पाहिजे. आम्ही म्हटले, अरे ते असिद्ध व सिद्ध का कोणी करीत बसते? त्यांची तोंडे बंद करण्यास मी तुला एक युक्ती सांगतो. उद्या बाहेरून कारागृहात आलास की मोठ्या उत्साहाने बातमी सांगत फिर की केसर आर्या झाला. तिकडे मुसलमान आर्य समाजी या लांब नावाचा संक्षेप करून आर्या म्हणतात. जिथे तुम्ही मुसलमान वॉर्डर गप्पा छाटीत बसलेले पाहाल, तिथे तुम्ही हिंदू वॉर्डर पण केसर आर्य झाला म्हणून गप्पा ठोकीत बसा. कुणी विचारले की याला काय पुरावा, तर म्हणावे, बाजारातील हिंदी पत्रात वाचले. झाले. दुसरे दिवशी संध्याकाळी कारागारात केसर आर्या झाला म्हणून बातमी उठली. मुसलमानही दबून हे काय थोतांड आहे म्हणून आपापसात विचारू लागले. शोध करता करता त्यांना ही बातमी अमक्या हिंदू वॉर्डरने आणल्याचे कळले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते आणि तो एकाच ठिकाणी रात्री नेमले जाताच त्यांनी विचारण्याच्या आधीच त्या हिंदूने केसर आर्य झाल्याची म्हणजे आर्य समाजी झाल्याची गोष्ट हिंदू वॉर्डरास सांगण्यास आरंभ केला. मुसलमान जळफळत मध्येच विचारू लागले, हे खोटे आहे, यास पुरावा काय? हिंदूंनी विचारले, केसर मुसलमान झाला यास पुरावा काय? ते म्हणाले, उर्दू पत्रात आम्ही वाचले. तो म्हणाला, केसर आर्य झाला हे हिंदी पत्रात मी वाचले. मुसलमानी वॉर्डर म्हणाले, कुठे आहे ते हिंदी पत्र? याने विचारलं, कुठे आहे ते उर्दू पत्र? मुसलमान म्हणाले, आर्य काफरों का धर्म है. हिंदू म्हणाला, इस्लाम लेंछों का धर्म है. असे होता होता गोष्ट वर्दळीवर गेली. त्या हिंदू वॉर्डराने वाक्यानवाक्य अडी मारीत विचारले, केसरच्या ताटाखालचे मांजर तुर्क मुसलमानी धर्माची पत जर देवाचे घरी एवढी असती तर सर्बिया, बल्गेरिया, ग्रीस हे सर्व ईसाई धर्मीय आणि इस्लाम धर्मीय तुर्का समरांगणात चित करते झाले तसे झाले नसते. मग तेव्हा जर देवाने मुस्लिमांसाठी कोणी जेब्रियन धाडला नाही पण ईसायासच विजय दिला तर इस्लामी धर्मावरच त्याची सध्या अवकृपा आहे असे सिद्ध नाही का होत? मग केसर यशस्वी ईसाई धर्म सोडून हा अपयशी मुसलमानी धर्म स्वीकारेल तरी कसा? इतक्यावरही जर तो मुसलमान होणे संभवनीय आहे म्हणाल तर मग तो मुसलमानाचा पुन्हा आर्य झाला ही बातमीही संभवनीय आहे, कारण काही मुसलमान आर्य होतात. या वादाची बातमी दुसरे दिवशी जमादारापर्यंत पोहोचली. तोही केसर मुसलमान झाला म्हणून म्हणणारा मुसलमानच. पण करतो काय? त्यापुढे कोणीही मुसलमानांनी केसर मुसलमान झाल्याची गोष्ट काढली की हिंदूंनी तो हिंदू झाल्याची, आर्य झाल्याची गोष्ट काढलीच म्हणून समजावे. असे होऊन मुसलमानांनी अखेर ती बातमी पसरविण्याचा नादच सोडून दिला. तुर्क युद्धात पडल्याने मुसलमानांच्या हिंदुस्थानात इस्लामी राज्य स्थापण्याच्या उपजत आकांक्षा त्यांच्यातील चोरापोरात अशा उद्दीपित झाल्या. तर जेव्हा मधून मधून अफगाणिस्तानचा अमीर देखील लढाईत समाविष्ट होऊन ब्रिटिशांशी युद्ध पुकारित आहे म्हणून बातमी उठे, तेव्हा तेव्हा तर त्यांच्या उद्दीपनास किती भरती येत असेल हे सांगावयासच नको. विशेषतः पठाण तर नुकत्याच पडलेल्या पावसाळ्याच्या पहिल्या सरीसरशी भरलेल्या डबक्यातील बेडकांसारखे सारखी ट्राव ट्राव करून उड्या मारीत हिंडू लागले. या पठाणाने विदभर बातमी उठवली की त्याने हातभर उठवावी. केवळ तुर्क आणि अनवर बेगच जोवर लढाई करीत होता तेव्हा तो फार फार तर इंग्रजांच्या सेना भस्म करी किंवा बसरा घेई. पण अमीराची गोष्टच निराळी. तो अनवरप्रमाणे नुसत्या बसऱ्यास थोडाच थांबणार. अमीर केवळ सिंधू नदी उतरून देखील थांबत नसे तर ती उतरण्याचे आधीच आज लाहोरच्या दारावर ठोठावी, तर उद्या सरहिंदवर भडीमार चालवी. कारागाराबाहेरून येणारे जाणारे पठाण वॉर्डर आणि पेटी ऑफिसर आत पाय टाकताच उतावळ्या जिभेने आणि बावरलेल्या घाईने अशी काही बातमी सांगत की बंदिवानात एकच खळबळ उडून जावी. एकाने सांगावे, अमीराने लाहोर घेतले, तर दुसऱ्याने म्हणावे, केसरने लंडन घेतले. बातमीला आधार त्या नाही तर त्या टापूचा मुंशी आणि उर्दू अखबार. मूर्खपणामागील सुसंगती. परंतु पठाणांच्या या हास्यास्पद मूर्खपणाच्या बुडाशी जो एक लक्षात ठेवण्यासारखा जात्याभिमान असे, तो मात्र मी त्या साहजिकच हसणाऱ्या हिंदूंच्या ध्यानात आणून दिल्या वाचून राहत नसे. मुसलमानातील चोर पोर अडाण्यांपर्यंत हिंदुस्थानवर कोणी मुसलमान राजा चढून येत आहे हे ऐकताच त्याविषयी केवढी सहानुभूती उत्पन्न होते ती ध्यानात ठेवा. आणि या सहानुभूतीचे कृत्यातही रूपांतर होण्याचा संभव संधी मिळताच थोडा थोडका असणार नाही.
या मुसलमानी प्रवृत्तीचा त्यास जरी अभिमान वाटत असला तरी हिंदूंच्या हितास ती किती घातक आहे आणि तिच्यावर हिंदूंना सदोतीत किती कडक पहारा ठेवला पाहिजे ते लक्षात आणा. तसेच लहानपणापासून इस्लामी राज्याची ही आकांक्षा त्यांच्या घरोघर धर्म म्हणून कशी शिकविली जात आहे पहा. आणि तुम्हा हिंदूतील किती लोकांस हिंदुस्थान, हिंदू सत्ता, हिंदू राज्य इत्यादी शब्दांचा अर्थ तरी कळत आहे हेही पहा. 10,000 एकासही अर्थ देखील कळत नसेल मग सहानुभूतीचे नाव कशाला. पठाणांचे एक स्वतंत्र राज्य उरलेले आहे, काबूलचे. त्याचा त्यांच्या खाण्यात, उठण्या बसण्यात उच्चार चाललेला असतो. पण हिंदूंचेही एक तितकेच लहान मोठे स्वतंत्र राज्य आजही जिवंत आहे. पण तुम्हास त्याचे नाव तरी माहीत आहे का? नेपाळचे. ते राज्य हिंदू आहे की मुसलमान ही गोष्ट देखील तुम्हातील अशिक्षित कोटी कोटी जनास माहीत नाही. आणि तुमच्यातले सुशिक्षित ते कित्येक माझ्याशी नेपाळ हिंदुस्थान देशाचा भागच नाही, तो एक निराळाच देश आणि ती एक निराळीच जाती असल्यामुळे ती आम्हास चीन, इराण, अफगाणिस्तान व सर्बियासारखी परदेशी आहे म्हणून वाद घालतात. आणि खरोखरच अंदमानामध्ये नेपाळच्या भवितव्यासंबंधी आणि हिंदू संघटनांचा तो एक महत्वाचा आधारस्तंभ कसा होऊ शकेल याविषयी जेव्हा मी संवाद करी तेव्हा बहुतेक राजबंदीवानास नेपाळशी आपला काय संबंध, ते कुठलेसे भूतानप्रमाणे कोण्या परकी रानटी लोकांचे या कष्टीत परदेशी संस्थान आहे म्हणून शंका येई आणि तिचे अनेक वेळा गंभीर कोटीक्रम रचून समाधान करावे लागे. युद्धाचे दिवसात बातम्या ऐकून ऐकून आणि असे निरनिराळे विस्तृत राजकारणाचे विचार रात्रंदिवस कानावर आदळत जाऊन जाऊन अंदमानमधील हजारो बंदिवानांचे राजकीय विचार क्षेत्र आणि राष्ट्रीय भावनोत्कट्य पुष्कळच विकास आणि विस्तार पावत गेले. अंदमानात जी संघटना आणि प्रचार कार्य आम्ही करू इच्छित होतो त्यास युद्धाच्या घटनेने असे महत्वाचे सहाय्य दिले आणि त्या संधीचा उपयोग करून घेण्यास आमची सर्व मंडळी हेतुपूर्वक सारखी झटत राहिली. पुन्हा कामास लावले. लढाईच्या वेळोवेळी येणाऱ्या बातम्या जशाच्या तशा सांगण्याच्या आमच्या परिपाठामुळे तुर्की विरुद्ध बातम्या सांगतात म्हणून मुसलमान जसे रागावत तसेच इंग्रजांच्या वतीने खोट्या नाट्या बढाया आम्ही मारित नसू म्हणून बारीही रागावे. त्यावेळचे पर्यवेक्षकही आकुंचित राष्ट्रीयत्वाने भरलेले एक गृहस्थ होते. त्यांनाही माझे करणे दुष्टपणाचे वाटून मजवर ते शत्रूसारखी कडक दृष्टी ठेवू लागले. त्यातच लढाईचा पहिला धक्का अंदमानला बसून समुद्रात कोणी जर्मन रणनौका फिरत आहे म्हणून बातमी आली आणि त्या संकटापासून पोर्ट ब्लेअरला सुरक्षिततेस्तव मागविल्या गेलेल्या ब्रिटिश सैन्याचे तुकडीसाठी तरटे इत्यादी सामान करण्याविषयी कारागृहात बंदिवानांवर कामाची एकच सक्ती सुरू झाली. तेव्हा तर आमच्यावर अधिकाऱ्यांची उघडच अवकृपा झाली, कारण त्या सेनेसाठी तरटे करण्याच्या धांदलीत सर्व बंदिवानास छिलका कुंडण्याचे काम देण्यात येऊन त्या कामाचे परिमाण 5-5, 6-6 पट सरसहा वाढविण्यात आले. 2 पाऊंड छिलका दिवसास कुटून द्यावा लागे तिथे 10-10 पाऊंड छिलका कुटून घेण्याचा तडाखा चालला. मारहाण चालली. राजबंदी असे आम्ही थोडेच जन्मठेपीचेच बहुतेक उरलेलो होतो, कारण संपाचे फळ म्हणून बाकीचे हिंदुस्थानात धाडून दिल्याचे मागेच सांगितले आहे. त्यांचा विरोध होऊ नये म्हणून बारीने त्यांच्यातील माणसाचंच त्या कामावर आणि बंदिवानांपासून ती वाढलेली मेहनत करून घेण्यावर देखरेख नेमण्याचा मान दिला. अशा कामी उपयोगी पडत गेले तर पुढे स्वतःला हस्तश्रमांची सूट मिळून वॉर्डरकीही मिळण्याचा संभव असतो हेही उघड होते. तेव्हा राजबंदिवानांची ब्याद, तुम्ही काही करू नका, केवळ या चोरापोरांकडून काम करून घ्या असा मोठेपणा देऊन बारीने दूर सारण्याचा प्रयत्न केला. तो बराच यशस्वी झाला हे साहजिकच होते. परंतु दुर्दैवे करून आमच्या देखरेखीखाली आलेल्या भागात छिलका माणशी 2 नाही तर 3 पाऊंडाहून अधिक कुठला जाणार नाही असे लवकरच दिसू लागले आणि बंदिवान साफ म्हणत, लढाई यांची, आम्ही काय म्हणून दिवसभर मरावे. निर्बंधानुरूप 2 पाऊंड काम घ्या. 2 दिवसांची सूट मागितली तर शिक्षेतून ते कमी करवत नाहीत आणि लढाई जुंपली म्हणून म्हणे 10-10 पट अधिक काम करा. आम्ही साफ करीत नाही, होईल तेवढे करू. या त्यांच्या प्रतिवादास आम्ही काय उत्तर देणार. आम्हा स्वतःच त्यांचे म्हणणे योग्य वाटत होते. आम्ही ज्या भागात असू त्या भागात मारपीट करण्याची तंडेल जमादारांची सहसा छाती होत नसे. त्या बंदिवानात अगदी विश्वास असे. तेव्हा ते पुरे काम करून मग जे होईल तेच थोडे बहुत अधिकही करून स्वस्थ बसले. संध्याकाळी आमच्या भागात सर्वांपेक्षा कमी काम भरले, पण निर्बंधाने स्थिर केलेल्या प्रमाणाहून अधिकच भरले. तेव्हा अर्थातच बारीची गर्जना सुरू झाली. तंडेलाचा पट्टा हिसकला. मुसलमान आमच्या पक्का विरुद्ध
त्याने बारीस रातोरात भेटून आम्ही बंदिवानास चिथावले, आम्ही त्यास राजद्रोह शिकवितो इत्यादी खऱ्या खोट्या वाटेल त्या थापा मारून सर्व दोष आमच्यावर लादला. दुसरे दिवशी पर्यवेक्षकही रागाने आम्हास देखरेखीच्या सिंहासनावरून पदच्युत करून आणि दोरीचे सोपे आणि नित्याचे कामही न देता शिक्षा म्हणून ते छिलका कुटण्याचेच काम देऊन निघून गेला. त्या बंदिवानातच लंगोटी नेसून आम्हीही छिलका कुटीत घामाघूम होऊन बसलो. परंतु संध्याकाळी आमचा छिलका 1 पाऊंड काय तो भरला. आम्ही आपल्या ठरलेल्या परिमाणाबाहेर छिलका कुटीत नाही किंवा इतर बंदिवान कुठून गपचिप भक्तिभावाने सहाय्य म्हणून देत असताही घेत नाही, हे पाहून माझ्या बरोबरीचे इतर बंदिवानही अर्थातच मरे मरे तो काम करीत नासे झाले. तेव्हा बंदिवानात उघडपणे मिसळून काम करण्याची आणि बसण्या उठण्याची आम्हास अलीकडेच मिळालेली सवलतही काढून घेण्यात येऊन आम्हास त्या 7 क्रमांकाच्या एकांत चाळीत पुन्हा बंद करण्यात येऊन ते छिलक्याचे कठीण काम तसेच नेमून देण्यात आले. ज्या तंडेलने आम्ही सरकारचे विरुद्ध बंदिवाना शिकवितो म्हणून बारीस कागाळी केली होती, त्याने आणि अशा अनेक चुगलखोरांनी त्याच सरकारच्या विरुद्ध आमच्यापाशी आणि आमच्या समक्ष देवाच्या प्रार्थना देखील केलेल्या होत्या. पण त्यांची असली कागाळी सांगण्याचा चुगलखोरपणा आम्ही करणार नाही ही त्यांची निश्चिती असल्याने त्यांना माझ्यावर वाटेल ती बालंटे निर्भयपणे रचता येऊन आपली पोळी पिकविता येईल. याच संधीस मागे शुद्धी प्रकरणात सांगितल्याप्रमाणे बंदिवान जगतात आमची वाढत चाललेली प्रतिष्ठा हाणून पाडण्यासाठी आणि आम्हास मानसिक यातना देण्यासाठी दुय्यम अधिकाऱ्यांच्या फुसीने काही मुसलमान वॉर्डरास आम्हास बिभत्स शिव्या हसडीत तासन तास आमचे समोर उभे राहण्यास किंवा तुरुंगभर भटकत फिरण्यास मोकळीक झालेली असा सारखा ससेमिरा आमच्या मागे लावण्यात आला. पण त्याच वेळी या त्रासात आणि अवशतेतही आम्हास आपले कार्य करण्यास उत्साहित करणाऱ्या घटना एकामागून एक घडत चालल्या. एमडेनचे आगमन. रशियाचा अधिकारी भेटला. आमच्याकडील लक्ष काढून टाकून पोर्ट ब्लेअरच्या अधिकाऱ्यांची सारी शक्ती तीव्रतेने आपल्याकडे आकर्षून घेतल्यामुळे आम्हास थोडा विसावा मिळू देणारी पहिली गोष्ट म्हणजे अंदमानच्या समुद्राच्या आसमंतात एमडेनचे आगमन ही होय. हिची बातमी उडत उडत पसरल्यामुळे प्रत्यक्ष सरकारी हालचाल होण्यापूर्वीच बंदिवानात हालचाल उडाली होती. इतक्यात मद्रासवर भडीमार झाल्याचे वृत्त आले. सरकारने ते गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करताच नेहमीप्रमाणे ते गुप्त तर राहिलेच नाही, पण अतिशयोक्त रूपाने वसाहतीभर पसरले. इतक्यात त्या वसाहतीचे उभ्या इतिहासात कधीच न घडून आलेली अधिकाऱ्यांची तारांबळ आणि सैनिक सिद्धतेची धांदल उडाली. तुरुंगाच्या शेजारीच दारूचे कोठार आणि शस्त्रागार स्थापण्यात आले. तुरुंगाभोवती चर खोदण्यात येऊन तुरुंगात इंग्रजी सोजीरांचा पहारा ठेवण्यात आला. कलकत्त्याहून घाईघाईने गोरी पलटण मागविण्यात आली. इंग्रज अधिकारी रात्रभर समुद्रावर पहारे ठेवून निजू लागले. थोडेच दिवसात लढाऊ रणनौकाही येऊ जाऊ लागल्या. कधी फ्रेंच रणनौका तर कधी रशियन विध्वंसिका म्हणजे ड्रेडनॉट पोर्ट ब्लेअरला थांबून 1-2 दिवस पहारा देऊन जात. यापैकी रशियन आणि इतर रणनौकांचे नौकाध्यक्ष आम्हास पाहण्यासाठी कारागृहात केव्हा केव्हा येत असत. रशियन रणनौकांचा अधिकारी आम्हाशी बराच वेळ संवादही करून गेला. युरोपात त्या मंडळीस आम्ही अंदमानात बंदित आहोत या गोष्टीचा विसर पडलेला नाही असे तो म्हणालेला ऐकून आणि ती ये जा पाहून आम्हा समाधान वाटल्या वाचून राहिले नाही. या सरकारी हालचालीवरून असे स्पष्ट होते की युरोपीय महायुद्धाच्या रणक्षेत्रात अंदमानाचा धागा प्रत्यक्ष रूपाने कुठेतरी गुंतलेला आहे. आम्हास माहीत असलेल्या अभिनव भारतीय आणि इतर हिंदी क्रांतिकारक संस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांच्या पूर्वपीठिकेवरून युद्ध सुरू होताच अंदमानचा क्षेत्रबिंदू हा त्या महायुद्धाच्या विस्तृत कक्षेतील एक रणक्षेत्रबिंदू झाल्या वाचून बहुधा राहणार नाही असे वाटतच होते. बारी सुद्धा इतर युरोपियन अधिकाऱ्यांनी सैनिक हालचालींचा नक्की सुगावा लावू न देण्याची किती जरी धडपड केली तरी हेही आम्हास कळून चुकले होते की एमडेन अंदमानवर छापा घालण्यासाठीच आसमंतात भटकत आहे. पुढे ही जर्मन रणनौका 1-2दा अंदमानवर छापे घालण्यासाठी आल्या गेल्याची भूमिका उठून इकडे बंदिवानांची आणि सरकारची बरीच धांदल उडाली. या जर्मन रणतरीचे अंदमान भोवती घुटमळण्याचे साहसी कार्य ते बंदर इतक्या मोठ्या महत्वाचे होते असे केवळ नसून
त्यांचा एक प्रमुख उद्देश तेथे असलेल्या आम्हा हिंदुस्थानी बंदिवानांची मुक्तता करणे हा होता हे आम्ही जाणून होतो. तेथील साधारण बंदिवान तर आशेच्या अत्युच्च लाटेवर यथेच्छ विहार करीत होते. पूर्वीचे थोडे दिवस राहिले हे वाक्य जाऊन ज्याचे त्याचे तोंडी चलो भैया आज या कल असे वाक्य गुंजू लागले. कोणी धापा टाकीत येत आणि सांगत की जर्मनीची रणतरी आली. ते पहा, सर्व साहेब लोक बंगले सोडून दुर्बिणी लावून तिकडे धावत आहेत आणि साहेब लोक धावतही असत खरेच. एमडेनचा आणि एकंदर जर्मन नौसाधनाचा नेव्हीचा प्रताप ऐकून त्या मुठभर इंग्रजी दळाच्या मनात एकदा दोनदा तरी खरोखरच भयंकर चिंता उत्पन्न झालेली होती. बंदिवान तितका वेळेवर त्यांच्यावर उलटल्या वाचून राहणार नाही ही त्यांची शंका अगदीच अस्थानी नव्हती. त्यातही त्यांच्यापाशी लढाऊ साहित्य अगदी थोडे. समुद्रात पडलेले ते एक पृथ्वीचे ठिगूळ. मुठभर इंग्रज, तेही सैनिक व्यवहारात अनभ्यस्त. जर एखादे प्रबल जर्मन विध्वंसक किंवा रणतरी येती तर त्यांची काय कथा होती. पण एका साम्राज्याच्या पूर्वापार परंपरेस मुरलेले ते इंग्रज लोक ही सगळी भीती गिळून अंदमान लढविण्याचा निश्चय करून होते. एकदा जर्मन रणतरी आली म्हणून त्यांच्या बायका पोरापर्यंत धांदल उडाली, त्यात काहीच आश्चर्य नव्हते. आश्चर्य हे होते की त्या हजारो बंदिवानांच्या आणि परक्या आणि शत्रुवत बिघडलेल्या बंदिवानांच्या छातीवर ते मुठभर लोक जसेचे तसे राज्य करीत अंदमानास 4 वर्षे रक्षून राहिले. नारळाचे एक झाड कोणास उपटू दिले नाही की बंदिवानांचा ठरलेला 2 पाऊंड छिलका व 3 पाऊंड दोरी एका रत्तलाने सूट दिली नाही. जसेचे तसे ते काम, ते निर्बंध, ते शासनचक्र चालविलेले होते. इंग्रजांची चिकाटी, आमचा भाबडेपणा. साहेबाचा हा शूर स्वभाव आणि ही हट्टी जातीय चिकाटी हिंदुस्थानी लोकांस पेशवाई अखेर जशी ओळखता आली नाही तशीच आजही येऊ नये याचे राहून राहून आश्चर्य वाटते. या लढाईच्या दिवसात वारंवार बंदिवानांनी भूमिका उठवाव्या. आज लंडन पडले अगदी नक्की, किंवा जर्मन विध्वंसिका अगदी आज रात्री अंदमानावर भडीमार करणार अगदी नक्की. कशावरून पण? कोणी सांगितले हे? कोणी म्हणे बबरजीने, कमिशनर साहेबांच्या बबरजीने. त्याने स्वतः कमिशनर साहेबास लखोटा फाडताना पाहिले. पण लखोट्यात हीच बातमी होती म्हणून कशावरून? कमिशनर साहेब तो लखोटा वाचताच एकदम खाली बसले आणि डोक्यावरची टोपी खाडकन टेबलावर आपटली. किंवा बारी साहेबाच्या डोळ्यातून पाणी आले, किंवा मिसी बाबा गुडघ्यात डोके घालून बसली. अशा बातम्या जेव्हा जेव्हा ते बंदिवान आणीत आणि त्यांच्या सत्यत्वास वरील आधार देत, तेव्हा मला अगदी तशाच बातम्या अगदी निश्चित म्हणून धाडणाऱ्या पेशवाईतील रावबाजीच्या वेळच्या पत्रव्यवहारात यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा मोठा पराभव केल्याची एक बातमी गारपिरावरच्या वार्ताहराने मराठ्यास कळविल्याचा उल्लेख आहे. आणि त्यास त्या बातमीचा आधार म्हणून मुख्यतः हेच लिहिले आहे की रेसिडेंट साहेबांनी लखोटा वाचताच डोक्याची टोपी ताडकन भूमीवर आपटली. तोच आधार आणि तेच अनुमान 150 वर्षांजवळ काळ लोटला तरी हिंदुस्थानी वेडगळपणा करीत आहे. आणि तरीही इंग्रजी टोपी अजून ज्यांच्या डोक्यावर स्थिर आहे. खरोखरच गेल्या 150 वर्षात इंग्रजांच्या राजकर्तृत्वाच्या चिकाटीत आणि सैनिक धैर्यात जसा फारसा फेर झाला नाही, तसाच त्यांच्या त्या गुणांची पारख करून त्या मानाने त्या विपक्षाशी लढा देण्याची सिद्धता कशी करावी हे न समजणाऱ्या आमच्या वेडगळ भाबडेपणातही काही फारसा फरक झाला नाही. इंग्रज 150 वर्षात फारसे विसरले नाहीत. आम्ही फारसे अधिक शिकलो नाही. टोपी आपटण्याच्या अगदी अक्षराने अक्षर समान असणाऱ्या वरील उद्गारांवरून मला अंदमानात वारंवार असे वाटावे आणि मी हिंदी बंदिवानास म्हणावे, वेड्यानो, एका लखोट्याने टोपी आपटणारा तो कोणी हिंदुस्थानी आहे की काय? तो इंग्रज आहे. हजारात एखादाच भ्याड निघेल. बाकी जेथे ते आहेत तेथे झुंजून घेतील. पहा, तुमच्या हजारो बंदिवानात 10-5 सिंह जसे शेळ्यात निर्भय राहतात तसे राहत आहेत. टोपी आपटली. अरे उकडले असेल, आपटली असेल. मिसी बाबाला खेळून डुलकी आली असेल म्हणून गुडघ्यांवर मान ठेविली असावी. रणतरीच्या भयाने कशावरून? विपक्षाची कल्पना नीट असावी. विपक्षाशी तोंड द्यावयाचे तर त्यांच्या दोषांप्रमाणेच, किंबहुना दोषांपेक्षा त्यांचे गुणच अधिक परिचित करून पारखून ठेवले पाहिजेत. आणि म्हणूनच अंदमानात जाण्यापूर्वी मी ब्रिटिशांच्या शक्तीविषयी यथातथ्य कल्पना हिंदुस्थानी बांधवास देण्यासाठी जसा प्रयत्न करी तसाच अंदमानात त्या युद्धकालीही करीत राहिलो. विपक्षाची पोकळ बढाई करून आपल्या पक्षाचा अन्याय्य तेजोभंग करणे जसे घातक
तसेच विपक्ष म्हणजे कप पदार्थ आहे असे सांगून स्वपक्षास खोट्या आशेच्या खड्ड्यात पाडणेही घातकच. त्या दिवसात आपल्या हिंदुस्थानी साधारण जनसमूहातील जुन्या काळचा अफीमबाजी भोळेपणा जसाच्या तसा स्थिर आहे हे पाहून मला फार वाईट वाटे आणि मी त्यांचा त्या भाबडेपणाविषयी सारखा तीव्र उपहास करीत असे. जेव्हा त्या जर्मन रणतरी अंदमान भोवती फिरत असल्याच्या बातम्या उठत होत्या तेव्हा कोणीतरी विशेषतः मुसलमान बंदी धावत धावत येऊन बाजारात सांगत, अहो त्या शेजारच्या अरण्यास काल जर्मन रणतरी लागली आणि तिचा सेनानी 4 तुर्कांसह त्या टेकडीवरून टेहळणी करून गेला. अहो चौकीदाराने प्रत्यक्ष पाहिले. काय त्या तुर्कांची दीप्ती! 4 चांद अगदी छातीवर तळपत होते. चौकीदारास वाटले 4 तारे तळपत आहेत. त्या 4 तुर्कांनी त्या जर्मनास काही समजावून दिले. जर्मन सेनानीने मर्यादेने प्रणाम करून जी हुजूर म्हणून म्हटले आणि ते सर्व दिसता दिसता अदृश्य झाले. अशी बातमी उठण्याचा अवकाश की पोर्ट ब्लेअरभर तिच्या रंगीत सोनेरी आवृत्त्या निघू लागाव्यात. वर दिलेल्या बातम्या अगदी अशाच उठत. त्या आपणास कितीही विकृत वाटल्या तरी अरेबियन नाईट्स सारख्या पुस्तकातून ज्यांच्या सुलतान आणि खलिफाविषयी कल्पना झालेल्या होत्या त्या बंदिवानास प्रथम तरी त्या अगदी विश्वसनीय वाटत. प्रथम आमच्याकडे त्या बातम्या खऱ्या की खोट्या विचारावयास ते हिंदू मुसलमान दोघेही येत. कारण काही झाले तरी इंग्रजांची किंवा जर्मनीची अवास्तव बढाई न करता बारीच्या किंवा बंदिवानांच्या असंतुष्टतेस न जुमानून खरी दिसेल तीच बातमी जर कुठे मिळत असेल तर ती बडे बाबू पाशीच होय अशी मुसलमानी बंदिवानांनाही निश्चिती वाटे. म्हणून ते येताच आम्ही त्यांच्यातील हा भाबडेपणा काढून टाकण्यासाठी उपहासाने आणि समजूत घालून या दंतकथा कशा खोट्या दर्शनीच खोट्या दिसून येतात ते सांगू. अनुभवही तसाच येत गेला. तेव्हा मागून मागून अशा अद्भुत आणि अतिशयोक्त वार्ता कोणी फारशा पसरवित नासे आणि विश्वासित नासे झाले. राजकीय परिस्थितीचे जसे ज्ञान वाढले तसा कादंबरीय अद्भुत कथांचा काळ मावळत चालला. बंदिवानांच्या या आचरट कथांनी हुरळून जाऊन चलो भाई आज चले कल चले असे म्हणणे हे जरी वेडेपणाचे होते तथापि तसल्या राजकीय भूकंपाच्या धक्क्यात राज्याची राज्ये उलथी पालथी होत असता हिंदुस्थानच्या दैवासही उलटपालट करणारा एखादा धक्का बसणारच नाही असे गृहीत धरणे हेही वेडेपणच होते. त्यातही आम्हास क्रांतिकारकांच्या हालचालीची थोडी बहुत माहिती येत होती. तेव्हा अंदमानाच्या आजूबाजूला प्रबल जर्मन रणतरी फिरकू लागून इंग्रजांनीही अंदमानाच्या बचावाची सैनिक सिद्धता आमच्या डोळ्यांसमोर जेव्हा चालविली तेव्हा त्या सर्व प्रकारास विचारात न घेता काही होणार नाही म्हणून रडत आणि सतत पडण्याचा पंगूपणा करणे हे आम्हास अगदी मूर्खपणाचे आणि निकम्मीपणाचे वाटू लागले. हिंदी राज्यक्रांतिकारकांच्या योजनेप्रमाणे जर्मन रणतरी अंदमानावर आक्रमण करून आमची मुक्तता करण्याचा प्रयत्न करण्यास शक्यतो झटतील हे आम्हास संभवनीयच वाटत होते. 1-2 वेळा ती गोष्ट अगदी झाल्यासारखीच होती. कारण जर्मनीच्या भटकणाऱ्या रणतरीने एकदा अंदमानास जवळजवळ असहाय्य स्थितीत घेरून टाकले होते. कलकत्त्यास बिनतारी संदेश आर्थिक सहाय्याचे कमिशनरने धाडले ते वाटेत वाचून या रणतरीने पुढे धाडले आणि त्या संदेशानुरूप कलकत्त्याहून सहाय्य घेऊन साधारण गलबत येताच ते धरून ती थोरली रक्कम परस्पर मार्गातच गडप केली. अन्नाचा तुटवडाही अंदमानात 1-2दा तीव्रपणे भासला. कारण रंगून कलकत्ता व मद्रास येथील गलबते येणे जाणे 2 महिने अगदी बंद झाल्यासारखे झाले होते. अशा घेरात अंदमान निस्सहाय होऊन कधी शत्रूच्या हाती पडेल हे सांगणे सोपे नव्हते. जर अशी वेळ आलीच तर ती संधी येण्यापूर्वीच त्या अपूर्व घटनेच्या प्रसंगी कसे वागावयाचे हे पूर्वीच न ठरविणे म्हणजे अजागळपणाची पराकाष्ठा झाली असती. ती संधी व्यर्थ गमाविण्याचे पातक त्या अजागळपणावर येणारे होते असे आम्हास वाटून आम्ही जर क्वचित असा एकाएकी अद्भुत प्रळय झाला अंदमान जर्मन रणतरीने भडीमार करून घेऊन त्यावर आपला अधिकार बसविला आणि तेथील सर्व बंदिवानास मुक्त करून निरपेक्ष सुज्ञपणे बेत आखा. जर्मन रणतरीचे हे बेत हिंदी क्रांतिकारकांच्या योजनेच्या परिचयाने आम्हास स्पष्ट दिसत होते. आमच्या वळणातील राजबंदी आणि साधारण बंदिवान यामधील विश्वासू पुढाऱ्यास आम्ही ते समग्र समजावून दिले आणि असा प्रसंग येताच आपले कर्तव्य काय होईल याची एक सुसंगत योजना निवडक लोकांस सांगून ठेवली. त्या योजनेनुरूप बंदिवानांची मते बनविण्याचे काम वसाहतीत चालू होते.
भाबडेपणाने इंग्रजांची सत्ता उलथेल असे समजू नका, परंतु अंदमानापुरते तरी ते अचानक छापा घालून इंग्रजाचे हातून हिसडून घेणे व काही काळापुरते तरी त्यास आपले केंद्र बनवून आजूबाजूस राजक्रांतीच्या ठिणग्या पसरून देणे हे जर्मन रणतरी साधले तर चटकन साधून जाणारे आहे हेही विसरू नका. तर तशा प्रसंगी आपल्या हाती काय करणे शक्य आहे याचा विचार करून प्रथमपासूनच संघटितपणे स्वसंरक्षण आणि स्वकर्तव्य कसे करावयाचे ते ठरवा. आशाळू भाबडेपणाने नव्हे तर निरपेक्ष सुज्ञपणाने ठरवा असे आम्ही सांगून सर्व बंदिवानास सावधान करीत राहण्याचा यत्न करू लागलो. जर्मन बेताची आणि हिंदी क्रांतिकारकांच्या आम्हा सर्वांस अंदमानहून सोडवून नेण्याच्या खटपटीची ही आमची धारणा बरीच साधार होती हे आता रोलट रिपोर्ट आणि इतर प्रसिद्ध वृत्तांतांवरून सिद्ध झालेलेच आहे. पहिल्या वर्षामध्ये तरी हे त्यांचे बेत सफल होणे मुळीच असंभवनीय नसून एकदा दोनदा तर ते सफल होत आले होते हेही त्या वृत्तांतावरून आणि युरोपीय अधिकाऱ्यांनी मागाहून स्वतःच सांगितलेल्या वृत्तांवरून उघड आहे. एमडेन धरली जाताच सरकारास हे बेत नक्की कळून राजबंदीवानांच्या कारागाराभोवती एखाद्या लढाऊ किल्ल्यासारखी सज्जता कशी केली गेली हे मागे सांगितलेच आहे. त्यात एका देशभक्ताने बारी साहेबास अशी एक कंडी जाऊन सांगितली की सावरकरास कारागारातून अचानक उचलून नेण्यासाठी जर्मनीचे वतीने एक विमानही येण्याची बोलणी चालली आहेत. या विमानाच्या काल्पनिक अवतरणास रोखण्यासाठीच की काय त्या वेळेपासून नुसत्या तुरुंगातच असणाऱ्या गोऱ्या सैनिकांच्या पहाऱ्याचे जोडीस सशस्त्र बंदुका भरून पट्टे चढवून सिद्ध असलेल्या शिपायांची तुकडी त्या कारागारांच्या मध्यभागी असलेल्या एका उंच गुंटीचे माथ्यावर दिवसभर सक्त पहारा देत बसविली गेली. युद्ध बंद झाल्यावरही कित्येक महिने ही व्यवस्था तशीच चालू होती. आमच्या हालचालींवर आणि बोलण्या चालण्यावर जर्मन रणतरीच्या आक्रमणापासून अर्थातच अत्यंत कडक दृष्टी ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे व्यवसायी चुगलखोर वाटेल त्या खऱ्या खोट्या कंड्या आमचे विरुद्ध पिकवून अधिकाऱ्यांची प्रसन्नता संपादन करण्यात चूर झाले होते. त्यातही त्या वसाहतीत जेव्हा गोरी सैनिक पलटण येऊन उतरली तेव्हा तर अधिकच भर पडली. त्या गोऱ्या सैनिकास त्या वृक्ष आणि एकांत बेटात करमणुकीची इतर साधने नसल्यामुळे आमच्याविषयी, आमच्या क्रांतिकारक कृत्यांविषयी, जर्मनीशी असलेल्या आमच्या गुप्त संबंधांविषयी मनसोक्त गप्पा मारण्याची तेवढीच एक वेळ घालविण्याची करमणूक उरली होती. त्यांच्या मंडळ्यातून, टोळ्यातून आणि चांगल्या शहाण्या सुरत्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून आमच्याविषयी आणि आम्हा सोडवू पाहणाऱ्या जर्मन रणतरीविषयी कोणत्या काल्पनिक आणि अद्भुत दंतकथा प्रचलित होत्या हे अनायासेच प्रकट करणारा कलकत्त्याचा डिचरचा कॅपिटल मधील लेख प्रसिद्धच आहे आणि त्याचा उल्लेखही क्वचित पुढे येईलच. आमच्यामुळे जगास अंदमान कळले. आम्हा हिंदी राजबंद्यास सांभाळणे तर मग इतके सुलभ नव्हते. जिवंत जगतास पारखे होऊन ते मेल्यासारखेच समजून त्यांचा सर्वांस विसर पडावा म्हणून आम्हा सर्वांस अंदमानच्या काळ्या पाण्यावर नेऊन बंदीत टाकण्यात स्मशानातील पुरलेल्या प्रेताहून आता यांची अधिक चिंता करणे न लगे म्हणून बहुतेकास हायसे वाटले. परंतु अंदमानामुळे आमचा विसर जगास पडला नाही, तर आम्हामुळे अंदमानाची आठवण जगास झाली आणि कारागारास लढाऊ किल्ले करून आणि व्यापारी बंदरास विध्वंसिकांच्या आणि रणतरींच्या तोफांचा पहारा ठेवून आमचे रक्षण करावे लागले. या घटनास पाहून आम्हास आमची जिवंतपणी मेल्यावरही जशी आठवण ठेवणाऱ्या आमच्या पूर्व काळातील सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता वाटल्या वाचून राहिली नाही आणि त्या कारागारात त्या अत्यंत भयंकर परिस्थितीतही एक प्रकारचे उत्तेजन आणि आधार मिळाल्यासारखे भासले. हे या ऐतिहासिक वृत्तांत न सांगता लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. केव्हा कोणाच्या चुगलीने आम्हावर राजकोपाचा कोणता आघात होईल हे त्या दिवसात सांगणे शक्य नव्हते. ती चिंताही वाटत नव्हती असे नाही, तथापि त्या चिंतेतही हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नास महायुद्धात इतके आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले हे पाहून राजबंदीवानास थोडे बहुत समाधान न वाटणे अशक्य होते. आपल्या राजकीय महत्वाकांक्षाही या जागतिक भूकंपात सफल होतील का मरुभूमीचे फळाफुलांनी डबडबलेल्या उद्यानात रूपांतर होईल का केवळ फुलाफळांनी डबडबलेल्या उद्यानांचे जाळून पोळून रेताड मरुभूमी बनविण्यातच या प्रचंड सामरिक भूकंपाचा शेवट होणार आहे. या चिंतेच्या, या आशेच्या, या भयाच्या खांद्यावर चढ चढून ते राजबंदीवान अंदमानाच्या बंदीशाळेतील अंधाऱ्या कोठड्यांच्या निराश तमातून
वर्तमानाच्या भिंतीपलीकडे भविष्याच्या प्रकाशास पाहण्यासाठी सारखे उत्कंठ होऊन राहिलेले होते.